हजारो कोटी रुपयाचा महसूल बुडाला आहे। राज्यातील महसूल विभागात अधिकारी कधी नव्हे एवढे प्रचंड तणावाखाली काम करतात। माननीय महसूल मंत्र्यांच्या नावाने अनेक दलाल ह्या कलेक्टर कचेरीमध्ये फिरत असतात आणि आम्ही महसूल मंत्र्याचे विशेष अधिकारी आहेत, सहाय्यक आहेत आणि असे करून खोटी नाटी कामं आयुक्त त्या कलेक्टर कचेरीमधनं तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, उपजिल्हा अधिकारी असतील यांच्यावर दबाव टाकून ही कामं करत असतात। या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं। अशी काही लोक फिरत असतील तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी। तसेच या कलेक्टर कचेरीमध्ये अनेक अधिकारी हे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करतात आणि प्रशासनाचा महसूल त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम करून बुडवण्याचा प्रयत्न करतात। तसेच शासनाचं नवीन वाळू धोरण आहे आणि वाळू धोरणामध्ये शासनाने वाळू धोरण हे वाळू चोरीचा अभय देणारे वाळू धोरण असून या नव्या धोरणामुळे शासनाच्या तिजोरीवर एक प्रकारचा दरोडा टाकला जात आहे। यामध्ये शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडला जात आहे। तसेच शासनाच्या वाळूच्या रॉयल्टीच्या माध्यमातून महसूल मिळण्याऐवजी शासन व वाळू ठेकेदारांना वाळू काढणारी प्रत्येक बाजूला 2 ते 2.5 हजार रुपये देत आहेत। गरिबांना स्वस्त दरात बांधकामासाठी वाळू उपलब्ध व्हावी, घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध व्हावी व वाळूचे दर कमी व्हावेत म्हणून नागरिकांना बांधकामासाठी 600 रुपये ब्रास वाळू मिळावी यासाठी हे धोरण आखण्यात आले होते, परंतु हे धोरण प्रत्यक्षात अंमलात येत नसल्याने यामध्ये वाळू ठेकेदारांकडून करोडो रुपयाची शासनाची फसवणूक सुरू असून दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा सुरू आहे। वाळू ठेकेदार दर महिन्याला तहसीलदार प्रांत कलेक्टर या महिन्याकाठी लाखो रुपयाचे हप्ते देऊन हवा तसा वाळू उपसा त्वरित करीत आहेत। गुरुकुल योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांना अद्यापर्यंत एकही ब्रास वाळू पोहोचलेली नाही। वाळू ठेकेदार पगारी सुपरवायझर ठेवून त्यांच्या बगलबच्च्याने वाळूची मागणी नोंदवून वाळूची खरेदी दाखवली जात आहे। ज्यांनी वाळूची खरेदी आहे त्या प्रतिशत कुठेही बांधकाम करून दिसत नाहीत। ही योजना वाळू माफिया व महसूल अधिकारी यांच्या फायद्याची असून शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडत आहे। त्याच्यावर महसूल मंत्र्यांनी त्याच्यावर लक्ष देऊन ताबडतोब कारवाई करावी आणि हे धोरण ह्याच्यामध्ये ज्या त्रुटी असतील त्या सुरळीत कराव्यात। विषय क्रमांक पाप क्रमांक 114 पान क्रमांक 65 नगर विकास एक मिनिट सन्मान्य वैद्यकीय नगर विकास एक मिनिट संपवा ना। माननीय अध्यक्ष शेवटचं पुरवणी मागण्या बाब क्रमांक 114 पान क्रमांक 65 याच्यामध्ये शासनाच्या अध्यक्ष महोदय शासनाच्या नगर विकास विभाग वितरण पत्रकातील रक्कम रुपये 10 कोटी रुपये टेंडर प्रक्रियेत आली होती माझ्या मतदारसंघामध्ये। दादा नाहीत वाटतं इकडे, दादा पाहिजे होते आता। आणि 27 जुलै 2015 ही कामे कसबा विधानसभा मतदारसंघाऐवजी पर्वती मतदारसंघात वळवण्यात आली। त्यामुळे कसबा मतदारसंघातील जनतेवर अन्याय होत असल्याची खंत व्यक्त केली होती। तो निधी कृपया कसबा मतदारसंघात वळवून जनतेला न्याय द्या अशी पातळीवर मी राज्य शासनाला विनंती केली, पण तरी हे काही निधी माझ्याकडे आला नाही। अध्यक्ष महोदय, ऐतिहासिक सांस्कृतिक व सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या पुणे हे कसबा पुणे या नावाने ओळखले जाते। पुणे पेठेतील जुनेवाडे हे पुण्याचे खरं वैभव आहे। कसब्याचा विस्तार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाला आहे। हाच इतिहास नमूद या ठिकाणी 100 ते 200 वर्षांहून 100 अधिक वाड्या आहेत। या वाड्याची शासकीय यंत्रणा ऐतिहासिक वास्तू जतन केली जात आहे। वाड्याच्या पुनर्विकास प्रश्न ऐरून आला, परंतु 1992 मध्ये शनिवाडा पाताळेश्वर आगा खान पॅलेस 100 मीटर परिघात बांधकामावर मर्यादा लादल्या गेल्या, त्यामुळे वाड्याचा पुनर्विकास रखडला। त्यामुळे 100 मीटर बांधकामात घातलेल्या निर्बंधामुळे शनिवाडा परिसरात वाड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे। केंद्रीय पुरातन विभागाने ऐतिहासिक वस्तूच्या जतनासाठी शनिवाडा 100 मीटर असणाऱ्या सन्माननीय सदस्य दादा कीचे निर्बंधित केंद्र राज्य शासनाने केंद्र सरकारशी तत्काळ पाठपुरावा करून अनेक वर्षापासून जुन्या वाड्यांचे अध्यक्ष महोदय सन 2023-24च्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्याकरिता या ठिकाणी उभा आहेत। महसूल व वन विभाग, नगर विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण
अशा या 3 विभागावर राऊंडप्रमाणे घेतोय. बोलण्यासाठी उभा आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 15 महसुली मंडळ आहेत. त्यापैकी 7 मंडळे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केली, तर उर्वरित 8 मंडळे दुष्काळग्रस्त घोषित केल्या गेली नाहीत. म्हणून शासनाला विनंती करतो आहे की ज्या अर्थी 7 मंडळे दुष्काळग्रस्त घोषित झालेले आहेत, त्याच आधारावर 8 मंडळे सुद्धा दुष्काळ घोषित करण्यात यावं. कारण की 27/11/2023 पासून सतत अवकाळी पावसानं कापूस, तूर, चना, गहू पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे आणि त्या माध्यमातूनच हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत देण्याबाबतचा हा महत्त्वाचा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करतो आहे. तसेच आर्वी विधानसभा मतदारसंघामधील आर्वी, आष्टी, कारंजा या तालुक्यामध्ये असंख्य गावां महसुली विभाग वनविभागाच्या जागेवर 40-50 वर्षापासून अनेक लोक त्या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणी साधारणतः पाण्याच्या पिण्याची व्यवस्था झाली आहे, सडकीची व्यवस्था झालेली आहे. असे असून सुद्धा त्यांना घराचे पट्टे मात्र दिले गेलेले नाहीत. त्यासाठी एक विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेऊन ते सर्व घरकुलाचे पट्टे देण्याबाबतचं एक धोरणात्मक निर्णय घेऊन त्या ठिकाणी पट्टे त्यांना देण्यात यावे. तसेच सावंगा पुनर्वसन, माणिकनगर आणि जांभूळदरा हे गाव अजूनपर्यंत महसुली दर्जा प्राप्त झाल्याने अनेकदा निवेदन झाल्यास ठरावसुद्धा प्राप्त झालेल्या शासनाकडे अजूनपर्यंत त्या 3ही गावाला या ठिकाणी महसुली दर्जा प्राप्त न झाल्यामुळं शासनाच्या योजनेचा कोणताही त्यांना फायदा घेता येत नाही. अशा अनेकदा निवेदन होत असताना आजपर्यंत विलंब का होत आहे हा चिंतनाचा विषय आहे. रेती घाटाचा विषय गोरगरीब माणूस आहे, जो बिचारा दिवसभर आपलं काबाड कष्ट करतोय, त्याला घरकुल मिळालं, परंतु 2-2, 3-3 वर्षापर्यंत रेती घाट सुरू नसल्यामुळं रेती त्याला मिळत नाही आणि तो दुसऱ्याच्या घरी भाड्यानं राहतोय. त्यासाठी सुद्धा रेती घाटाचा तात्काळ निर्णय घ्यावा, जेणेकरून आमचा जो गरीब माणूस आहे त्याला घराची गरज आहे, त्यांचं घर पुन्हा जाण्याच्या दृष्टीने ते अभिप्रेत राहील. वन विभागाच्या माध्यमातून बोर अभयारण्य, त्यामध्ये येणीदोडका, माळेगाव ठेका, मेठहिरजी, उमरविरी, मनकसूर ही गावं त्या भागाच्या अगदी वास्तव्य या 5ही गावामध्ये राहतात. म्हणजे साधारणतः शेतकरी आणि गावकरी भयभीत झालेला आहे, त्यांना शेती करणं सुद्धा अवघड झालेलं आहे. अशा ठिकाणी वाघाच्या हल्ल्यानं आतापर्यंत 15 लोकांचा मृत्यू झाला. त्या दृष्टीनं हजारो एकर जमीन पडीत आहे, कोणीही वाघाच्या दहशतीनं त्या शेतापर्यंत जाऊ शकत नाही. अशा अवस्थेमध्ये भयभीत झालेला हा शेतकरी, यांना शेती करणं अधिक उत्तम व्हावं या भावनेतूनच त्यांच्या शेतीला तारेचं कुंपण जर दिलं, निश्चितपणानं त्यांचं जीवनमान सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या घरामध्ये ज्या शेतकऱ्यांवर वाघाचा हल्ला झाला त्या शेतकऱ्यांच्या घरातील एका सुशिक्षित बेरोजगाराला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं, हे धोरणात्मक निर्णय निश्चितपणानं करणे गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जंगलाला लागून आहे त्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण विनामूल्य देण्याच्या दृष्टीनं धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतची निश्चितपणानं या पद्धतीने माझी मागणी आहे. कारण का भयभीत झालेला शेतकरी याला दिलासा देण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. नगर विकास, आर्वी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून 5 वर्षापासून त्या ठिकाणी संत गतीने निकृष्ट दर्जाचे मलनिस्सारणचे काम होत आहेत. त्या ठिकाणी त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, ही सुद्धा माझी महत्त्वाची मागणी आहे. आर्वी शहराच्या लागूनच मध्यभागी वाहणारी नदी आहे आणि त्या नदीला महापूर आल्यानंतर आजूबाजूचे जे गावं घरं आहे त्या घरामध्ये 5-5, 6-6 फूट पाणी राहतात. पावसाळ्यामध्ये जीवनमान विस्कळीत होतात. त्या दृष्टीने दोन्ही किनाऱ्यावर प्रोटेक्शन वॉल, संरक्षण भिंत जर दिली, निश्चितपणानं त्या आजूबाजूच्या गावात शहरातील गावकऱ्यांचं जीवनमान सुधारेल आणि प्रोटेक्शन वॉल दिल्याशिवाय ते यशस्वी होणार नाही. त्या भावनेतून सुद्धा निश्चितपणानं 2 मिनिट अध्यक्ष महोदय, आर्वी शहरामध्ये 2 मोठे रस्ते आहेत.
या रस्त्यावर आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे. आताच अतिक्रमण मोहीम हाती घेतली. ते पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीनं भारत मेडिकल ते गांधी चौक, कोर्टापासून ते आठवजी बाजार हे दोन्ही रस्ते जर मोठ्या प्रमाणामध्ये त्याला सिमेंटीकरण केलं, निश्चितपणानं त्या गावाचं, त्या आर्वी शहराचं सौंदर्य निश्चितपणानं पुढे होईल. आणि त्या भावनेतूनच आर्वी मतदारसंघातील तळेगाव हे महामार्ग क्रमांक 6 वर आहे. त्या ठिकाणी आता 300 बेडचा दवाखाना मंजूर झालेला आहे. त्या ठिकाणी शासकीय जागा मोठ्या प्रमाणामध्ये, पाण्याची व्यवस्था आहे. तो प्रस्ताव सुद्धा वैद्यकीय महाविद्यालय देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. त्या माध्यमातून शासनाने तात्काळ ती व्यवस्था करावी. आणि महामार्ग क्रमांक 6 वर आहे, त्याच ठिकाणी वरुड तालुका आहे, त्याच ठिकाणी तिवसा तालुका आहे, आर्वी, याष्टी, कारंजा असा मोठा परिसर आहे. कोणतंही त्या ठिकाणी महाविद्यालय नाही, म्हणून वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ मंजूर करावं एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय विदर्भ. सन्माननीय सदस्य सरोज अहिरे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता ज्यांचे नाव दिले गेले नव्हते त्यांचे नाव शेवटी घेणार आहे. आता ज्यांची नावं प्रतोदाने दिली त्या यादीप्रमाणे आता आपण चालतोय, पण काही लोकांचे नाव नसेल आले तर आपण त्यांना शेवटी संधी देऊया. नाही इथे आलं नाही. चला सरोज अहिरे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, 2023-24च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेसाठी मी इथे उभी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे. माझे 3च मुद्दे आहेत. कृपया मला बेल न वाजवता बोलू द्यावं. एक मिनिट. आमच्या सगळ्यांचीच विनंती अशी आहे की 4-5 महिला भगिनी इथे 10:30 वाजेपर्यंत, 11:15 वाजेपर्यंत बसलेल्या आहेत. बाकीचं ठीक आहे, नियमात सगळं सभागृह चालवलं पाहिजे, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे, परंतु महिला भगिनींना बोलायला देऊन त्यांना मोकळं करावं. आता तिन्ही महिला घेतल्या, सरोज अहिरे, नंतर रुजुया लटके, नंतर मंजुळा गावित, या तिन्ही महिलाच घेतोय. धन्यवाद अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, की सकाळी 11:30 वाजेपासून कंटिन्यू आम्ही महिला भगिनी सर्व आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्यासाठी ते सभागृहात 11:15 वाजलेले आहेत. आता संधी मिळालेली आहे, पण माझी पण विनंती आहे की आम्हा दोघे तिघी महिला भगिनींना आपले प्रश्न मांडून आम्हाला फ्री करावं. अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाची बाब क्रमांक 114, पृष्ठ क्रमांक 65. अध्यक्ष महोदय, आमच्या नाशिकमध्ये नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच NMRDA हे गठीत झालेलं होतं. परंतु आजतागायत बघितलं तर ज्या ज्या गावांना NMRDA चे नियम लागू झालेले आहेत, आजपर्यंत कुठलाही विकास निधी त्या ग्रामपंचायतींना देता येत नाहीये. माझी नम्रतेची विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना ही असेल की माझ्या मतदारसंघातली चांसी असेल, संसरी असेल व इतर बरेच गावं आहेत, या गावांना त्यांच्या हक्काचा जो काही टॅक्स आहे, विकासक म्हणतात की हे सगळे टॅक्सेस आम्ही NMRDA ला सुपूर्द केलेले आहेत, भरलेले आहेत, परंतु कुठलाही रुपयाचा निधी आज जवळपास 12-12, 15-15 कोटी रुपये हे या विकासकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना येणं बाकी आहेत. परंतु जी काही नियोजन समिती आहे NMRDA ची, ती समिती अजूनपर्यंत गठीत न झाल्यामुळे मी आजच पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केलेला आहे. ती लवकरात लवकर ही समिती गठीत करून अशासकीय सदस्यांची नियुक्ती करून या विकासाचा मार्ग, या ग्रामीण भागाचा चांसी असेल किंवा संसरी असेल, या सर्व गावांचा मार्ग मोकळा करावा ही नम्रतेची विनंती करत आहे मी. सन्माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र नगरोत्थान अभियानाअंतर्गत नगर परिषदांना सहाय्यक अनुदान म्हणून जवळपास 100 कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्रातले 7 कटक मंडळ जे आहेत त्यांना कुठल्याही हेडमधून शासनाच्या हा निधी मिळत नाही. माननीय मंत्री महोदय इथे आहेत, एका लक्षवेधीच्या माध्यमातून आम्ही कटक मंडळाचे प्रश्न हे सभागृहात मांडलेले होते मागच्या अधिवेशनामध्ये. परंतु मला मंत्री महोदय इथे सामंत साहेब आहेत, त्यांनी उत्तरात असं सांगितलेलं होतं की धोरणात्मक निर्णय कॅबिनेटमध्ये झालेला आहे आणि कमीत कमी 5-5 कोटी रुपये हे कॅन्टोन्मेंटला आम्ही देणार आहोत. परंतु आजपर्यंत कुठलाही निधी कॅन्टोन्मेंटला महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही हेडमध्ये मिळत नाही. तर या नगर विकासच्या हेडमधून
ठोक निधी असेल किंवा इतर काही तरतूद असेल, कृपया जास्तीत जास्त निधी हा नगरविकासच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंटसाठी देण्यात यावा. त्याचबरोबर आज जलजीवन मिशन असेल किंवा अमृत 2 योजना असेल, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना ह्या माध्यमातून राबवले जात आहेत, परंतु कटक मंडळांचा कुठलाही समावेश हा या पाणी पुरवठा योजनांमध्ये झालेला नाहीये. माझी शासनाला नम्रतेची विनंती आहे की जलजीवन मिशन असेल किंवा अमृत 2 मधून देवळाली कटक मंडळाला पाणी पुरवठ्याची योजना ही विशेष बाब म्हणून मंजूर करून द्यावी, जेणेकरून तिथल्या नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध होईल. त्याचबरोबर नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल, यामध्ये अनेक पदं रिक्त आहेत आणि त्या पदांवर मनुष्यबळ नसल्यामुळे कामकाजावर परिणाम होऊन नागरिकांना नाहक असा त्रास होऊन हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर रिक्त पदांची तात्काळ भरती करून ह्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मी नम्रतेची विनंती आपल्याला करते. अध्यक्ष महोदय, एक संयुक्त बाब ही महसूल विभाग आणि नगर विकास विभागाची आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 2च मिनिटं आपले घेते अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघातील पाथर्डी असेल किंवा विहितगाव असेल, चेडी असेल, या सर्व गावांचा ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये समावेश झाला, सन 2000 साली यांना सिटी सर्वे लागू झाला. परंतु हा सिटी सर्वे लागू करत असताना जे काही संबंधित शेतकरी आहे त्यांना मोजणी करतेवेळी कुठलीही नोटीस न पाठवता शेतकऱ्यांची अनुपस्थिती दाखवून ही मोजणी केली गेलेली आहे. त्याचा परिणाम आज असा आहे की शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष 7/12 उतार्यावर महानगरपालिकेच्या सिटी सर्वे यांनी शेतकऱ्यांची जी मालमत्ता पत्रक तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये क्षेत्रफळाची मोठी तफावत आज ही जाणवत आहे. अध्यक्ष महोदय, 7/12 उतार्यावर जर 10 एकर क्षेत्र असेल तर मालमत्ता पत्रकात फक्त 7 किंवा 8 एकर दाखवता आहेत आणि जर 7/12 उतार्यावर 6 एकर क्षेत्र असेल तर सिटी सर्वे मध्ये 8 एकर क्षेत्र हे मालमत्ता दाखवते आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावं लागत आहेत. अध्यक्ष महोदय, उलटपक्षी ग्रामीण भागामध्ये शासकीय मोजणीचा खर्च हा हेक्टरवर असतो, परंतु आज जर मोजणी करायचा जर शेतकऱ्यांनी या भागामधल्या ह्या गावांमधल्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर खूप मोठा खर्च हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना भरावा लागत आहे आणि त्याचा भुर्दंड हा शेतकऱ्यांना विनाकारण सोसावा लागत आहे. वकिलांच्या मार्फत सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांकडे सुनावणी अपील करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रासातून सामोरे जावं लागत आहे. माननीय महसूल मंत्री विखे पाटील साहेब यांनी डिपार्टमेंटला आदेशित केलेलं आहे ऑलरेडी की सिटी सर्वे लवकरात लवकर दुरुस्त व्हावा, परंतु आजही प्रशासन अतिशय उदासीनतेने काम करत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये आणि जर एक गट आहे त्याच्यामध्ये जर खातेफोड झालेली आहे, एका भावाला जर त्या क्षेत्राची त्याची मोजणी करायची आहे त्याला संपूर्ण गटाचे पैसे भरा असे सिटी सर्वेअर करून सांगितले जातात आणि त्या पद्धतीचं खूप मोठी आर्थिक हानी या शेतकरी बांधवांची होते आहे. माझी महसूल मंत्री महोदयांना विनंती आहे की याची दखल घेऊन नगर विकास खातं आणि महसूल मंत्री महोदय यांनी मिळून याचा योग्य तो निपटारा करावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. सन 2023-24च्या पुरवणी मागण्यांकरता मी उभी आहे. नगर विकास विभाग, बाब क्रमांक 128, पृष्ठ क्रमांक 76. अध्यक्ष महोदय, मुंबईतील अंधेरी भुहेरी मार्गाला लागून असलेल्या मोगऱ्या नाल्यातून दरवर्षी पावसाळ्यात वाहत येणाऱ्या पाण्यामुळे अंधेरी, सबवे, जोगेश्वरी, वर्सोवा इत्यादी भाग जलमय होत असणे आणि स्थानिक रहिवाशांची या त्रासातून सुटका होण्यासाठी नाल्याचे रुंदीकरण तसेच मोगरा पंपिंग स्टेशनचे बांधकाम करण्याबाबत मी नगरविकास मंत्री व पालिका आयुक्त यांच्याकडे अनेक वेळा मागणी केलेली आहे. अंधेरी सबवे येथून प्रतिदिन अंदाजे 1 लाख रहिवासी ये जा करतात. तसेच 15 ते 60 हजार वाहनांची येथून आवक जावक होते. गोखले ब्रिज बंद झाल्यापासून अंधेरी पूर्व पश्चिमची कनेक्टिव्हिटी ही आता अंधेरी सबवे मधून होत आहे. पावसाळ्यात या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा त्वरेने होणे गरजेचे असते. याकरता मोगरा नाल्याचे रुंदीकरण, पंपिंग स्टेशन उभारणी व अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडण्यासाठी नवीन वाहतूक पूल निर्माण करावा अशी मी आपणास विनंती करत आहे. तसेच माझ्या मतदारसंघामध्ये अंधेरी पूर्व येथील मौजे कोंडीविटा नगर भूमापन क्रमांक 105 व 106
या शासनाच्या उद्यानाकरता आरक्षित असलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम झालेलं आहे. त्यामुळे उद्यानाच्या विकासात अडथळे येत आहेत. याकडे शासनाचे होत असले अक्षम्य दुर्लक्ष किंवा त्याकडे झालेलं दुर्लक्ष म्हणता येईल. सदर भूखंडावर आरक्षित उद्यान लवकरात लवकर विकसित करण्यात यावे ही माझी आपणाकडे मागणी आहे. बाब क्रमांक 127 पृष्ठ क्रमांक 75. अध्यक्ष महोदय, माझ्या अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे अंधेरी कुर्ला रस्त्यापासून अंधेरी मेट्रो स्टेशन खालील आरसा हॉटेल पर्यंतच्या रस्त्यावर सुशोभीकरण करावे. तसेच अंधेरी मेट्रो स्टेशन खाली विजेचे दिवे नसल्याने या परिसरात अंधार होत असल्याने नागरिकांची तसेच वाहन चालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याकरता अंधेरी पोलीस स्टेशन ते नीलकमल स्टोअर पर्यंतच्या परिसरात विजेचे दिवे लावण्यात यावे. मुंबई महानगरपालिकेने सुशोभीकरणासाठी निधी महानगरपालिकेला सुशोभीकरणासाठी निधी देण्यात आला, पण माझ्या विभागात अद्यापही अंधार आहे. तर माझी आपणास ही कळकळीची विनंती आहे की माझ्या विभागामध्ये लवकरात लवकर विजेची व्यवस्था करण्यात यावी, विजेची दिवे देण्यात यावे. नगर विकास विभाग बाब क्रमांक 128 पृष्ठ क्रमांक 76. अध्यक्ष महोदय, बृहन्मुंबई महानगरपालिका पी दक्षिण विभाग हद्दीतील आरेच्या मालकीच्या रॉयल पाम रस्ता हा प्रभाग क्रमांक 121 मधील आरे रोड येथून सुरुवात होऊन रॉयल पाम इस्टेट पर्यंत आहे. सदर रस्त्याचा वापर रॉयल पाम इस्टेट साठीचा पोहोच रस्ता तसेच साई बंगोडा व उलटणपाडा हे आदिवासी पाडे तसेच फिल्टरपाडा बेस्ट नगर या नागरी वस्त्यांसाठीचा एकमेव दळणवळणाचा रस्ता आहे. सदर रस्त्याची एस विभागातील लांबी 1.47 किमी असून रुंदी सरासरी 12 मीटर इतकी आहे. सदर रस्ता सद्यस्थितीमध्ये कच्च्या स्वरूपाचा असून काही भाग सुस्थितीत आहे. हा रस्ता नगर भूमापन क्रमांक 1689 मौजे मरोशी मधून आरे रस्त्याला मिळतो व विकास नियोजन आराखड्यात रस्त्याची 13.40 मीटर इतकी आहे लांबी. महत्वाचे म्हणजे ह्या रस्त्याची मूळ मालकी महाराष्ट्र शासनाच्या आरे दुग्ध वसाहतीकडे आहे, परंतु आता हा रस्ता रॉयल पाम इस्टेट यांच्या ताब्यात आहे. माननीय जिल्हाधिकारी मुंबई उपनगरे यांच्याकडील दिनांक 29/11/1999 रोजीच्या आदेशानुसार आमिर पार्क अँड अम्युजमेंट यांना पोहोच रस्त्यासाठीची जागा 30 वर्षाच्या भाडे करारा पट्ट्यात देण्यात आलेली आहे. दिनांक 9/7/2028 रोजी भाडे करार संपुष्टात येत आहे. माझी आपणाकडे एवढीच मागणी आहे की सदरऊ रस्ता जो आहे तो विकसित व्हावा, त्या रस्त्याची दुरुस्ती व देखभाल महानगरपालिकेस हस्तांतरित करण्यात यावी व तो रस्ता विकसित करण्यात यावा. धन्यवाद. संपवा. चला, सन्माननीय सदस्य मंजुळाताई गावित. धन्यवाद सर. मी 2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. अध्यक्ष महोदय, माझा साक्री मतदारसंघ या मतदारसंघात सन 2018 ते 2019 या वर्षाच्या काळातील खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून साक्री व पिंपळनेर येथील 1,15,837 इतक्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अनुदान म्हणून 97,20,63,911 इतकं शासनाने अद्यापही मंजूर केलेलं नाही. मी प्रत्येक आपल्या या गेल्या 4 वर्षाच्या प्रत्येक अधिवेशन मध्ये, हिवाळी असेल पावसाळी असेल कुठलंही अधिवेशन असेल, त्या अधिवेशन मध्ये हा विषय मी मांडत असते, परंतु तरी सुद्धा अद्यापर्यंत हे अनुदान या शेतकऱ्यांचं मंजूर झालेले नाही. माझी एवढीच शासनास विनंती आहे की माझ्या या साक्री तालुक्यातील अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मी आपणास विनंती करते. अध्यक्ष महोदय, शासनाच्या अनेक अशा योजना आहेत, त्यातील संजय गांधी निराधार योजना आहे, त्यात विधवा महिलांसाठी खास करून त्याच्यात त्यांच्या ज्याच्या कटीमुळे उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला त्यांना 21,000चा पाहिजे असतो, बीपीएलची अट आहे, परंतु ह्या अटींमध्ये ह्या विधवा महिला ह्या योजनेपासून वंचित आहेत. म्हणून मी शासनास विनंती करते की ह्या अटीत थोडीशी शिथिलता केली तर महिलांना सुद्धा त्या ठिकाणी त्याचा लाभ घेता येईल. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात नव्याने पिंपळनेर नगर पंचायतीची निर्मिती झालेली आहे. या नव्याने झालेल्या नगर पंचायतीसाठी गावात सर्वच विकास कामे करणे आवश्यक आहे.
एसटी बस स्थानकाची झालेली दुरावस्था, गटारी, रस्ते, पाणी, लाईट, शासकीय इमारती, दवाखाने, अग्निशामनची गाडी व त्यांच्यासोबत असलेली यंत्रणा इत्यादी सर्व प्रकारची विकास कामे करणे आवश्यक आहे. तरी मी माझ्या शासनास नम्र विनंती करते की या नव्याने झालेल्या पिंपळनेर नगर पंचायतीसाठी 200 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करीत आहे. ठीक आहे. सन्माननीय धन्यवाद सर. सुभाष धोटेजी. अध्यक्ष महाराज, हो, मी त्याच्यानंतर 23-24च्या महिला बघायच्या पुरवणी आणि क्रमही बजेटच्या बघायचा. अनुदानावर मी बोलण्यासाठी उभा आहे. भाग राहिलेलं क्रमांक 50 ते 64, पृष्ठ क्रमांक हो, 30 ते 67. अध्यक्ष महाराज, या हो, त्या बोलणार. भारत देशाची 75वी सुवर्ण वर्ष आपण साजरा करत आहोत. या सुवर्ण वर्षामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये राजुरा, जिवती, कोरपणा, गोंडपिंपरी या तालुक्यामधील शेतकरी भूमिहीन या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत जमिनीचे पट्टे मिळाले नाही आहे. मी आजच माननीय महसूल मंत्र्याच्या ऑफिसमध्ये गेलो असता त्यांना सुद्धा विनंती केली की या स्वातंत्र्य वर्षाच्या पूर्वीच्या काळापासून राज्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये कॉम्प्युटरवर 7/12 मिळायला लागलेला आहे, पण जिवती नावाचा तालुका त्या तालुक्यामध्ये अजूनही कॉम्प्युटरवर 7/12 मिळत नाही आहे. तर मी माननीय महसूल मंत्र्याला आपल्यामार्फत विनंती करतो की ताबडतोब त्याच्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे 7/12 न मिळत असल्यामुळे जो 7/12वर जी वंशाची नोंद होते म्हणजे वडील मेल्यानंतर मुलाची ती सुद्धा नोंद तिथं होत नाही आहे, त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट सुद्धा मिळत नाही आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्यामुळे आपण याची नोंद घ्यावी अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे हा जो केंद्र सरकारने 2005चा जो वन हक्क कायदा जो काढला त्या कायद्यानुसार फक्त आदिवासीलाच लोकांना आपल्याला जमिनीचे पट्टे देता येतात. आदिवासीला पट्टे देण्यामध्ये आपला काही विरोध नाही किंवा हरकत नाही, परंतु अनेक गैरआदिवासीसुद्धा ते अतिक्रमण करून राहतात. अशा लोकांना सुद्धा पट्टे देण्याविषयी आपण कारवाई करावी आणि त्याकरता एखाद्या वेळेस विधानसभेचा ठराव करून जर केंद्राकडे पाठवत असल्यास तो आपण पाठवून जो कोणी जसा तुम्ही शहरी भागामध्ये 2010चा लोकांना पट्टे देतात किंवा त्यांना हक्क देतात त्याचप्रमाणे 95 असो 2001 असो असे कट ऑफ डेट करून ज्या ज्या शेतकऱ्याचं अतिक्रमण त्या तारखेमध्ये त्याच्यावर असेल मग तो कोणत्याही समाजाला कोणताही असेल तशा लोकांना आपण पट्टे देण्याची कारवाई करावी. माननीय अध्यक्ष महाराज, भोगुडा नंबर 2 आणि 1 हा विषय त्याचा GR मध्यंतरी काढला, परंतु आमच्या महसूल विभागामध्ये याची अंमलबजावणी फार धीम्या गतीने सुरू आहे. तर मला आपल्याला विनंती करायची आहे की याची अंमलबजावणी तातडीने करून हे संपूर्ण प्रकरण निकाली काढण्यात यावे अशी आपल्याला विनंती करतो. सन्माननीय महसूल मंत्री इथं बसलेले आहे. जे वाळूचे धोरण तुम्ही नवीन तयार केले त्याचं मी स्वागत करतो, परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत एक पण डेपो तयार केला नाही आहे आणि तिथं जे 30 सप्टेंबर 2023चा जो स्टॉक होता त्या स्टॉक तसाच दाखवतात आणि त्या स्टॉकच्या बाजूला जे नदी असते त्या नदीमध्ये JCP लावून वाळूचं उत्खनन केले जाते. अशा अवैध उत्खननावर जे आपण सुद्धा ताबडतोबीने कारवाई करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे जे नैसर्गिक आपत्ती झाली त्या नैसर्गिक आपत्ती संबंधामध्ये जो सोयाबीनवर जो पिवळा मोझाक रोगाचा प्रादुर्भाव झाला त्या प्रादुर्भावामुळे जो सोयाबीनचं पीक नष्ट झालं त्यासाठी नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी केली, परंतु घोषणा होऊनही अजून हेक्टरी दोन हेक्टरी 8,500 आणि 3 हेक्टरपर्यंत ती मदतसुद्धा अजूनही शेतकऱ्याला मिळाली नाही आहे. पीक विमा संबंधामध्ये जरी 1 रुपयामध्ये आपण पीक विमा काढला असला तरी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यापर्यंत अजून पोहोचली नाही आहे. लोक सांगतात की ती रक्कम पाईपलाईनमध्ये आहे. माननीय अध्यक्ष महाराज, माझ्या मतदारसंघामध्ये या आठवड्यामध्ये 3 आत्महत्या झाल्या. मी माननीय महसूल मंत्र्याला सांगू इच्छितो की एक शेतकरी रामभाऊ हरीश शेंडे नावाचा गाव लखमापूर तालुका कोरपणा या शेतकऱ्यांनी 3 एकर सोयाबीन लावलं. 3 एकर सोयाबीन लावल्यानंतर त्याला फक्त 6 क्विंटल सोयाबीन झालं. 3 किलो कपाशी लावली, कपाशीवर 10 क्विंटल झाली. सोयाबीनच्या पिकानंतर त्यांनी मग चणा लावला, हरभरा लावला, परंतु अवकाळी पावसामुळे हरभऱ्याचं पण नुकसान झालं. त्यामुळे तो हवालदिल झाला शेतकरी.
1,60,000 त्याचं कर्ज होतं, त्यानं आत्महत्या केली. त्याचप्रमाणे एक आवाळपूर येथील शेतकरी अमरीश नागरकर या शेतकऱ्यानं पण आत्महत्या केली. एक पवन ढुमणे नावाचा शेतकरी नांदा फाटचा यानं पण आत्महत्या केली. मान्य अध्यक्ष महाराज, या सगळ्या गोष्टीच्या संबंधामध्ये मी महसूल मंत्री आणि आमचे चंद्रकांत दादा आणि बाकी सगळे मंत्रिमंडळ आपल्याला सांगू इच्छितो, आपण घोषणा केली परंतु अजूनही शेतकऱ्यापर्यंत अनुदान पोहोचलं नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवायला लागलेली आहे. मान्य अध्यक्ष महाराज, जो अवकाळी पाऊस झाला त्या पावसामुळे अनेक लोकांचं नुकसान झालं. मला आपल्या मार्फत विनंती करायची आहे की त्यांना ताबडतोब नुकसान भरती दिली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्या होत आहे ते टाळल्या पाहिजे. माजी अध्यक्ष महाराज, नगर विकास मध्ये बाब क्रमांक 110 ते 128 पृष्ठ क्रमांक 63 ते 76. अध्यक्ष महाराज, माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली की सबका साथ सबका विकास. आपण नोटबंदीच्या धोरणाचा निर्णय घेतला की ज्या ज्या पंचायत समिती स्तरावरच्या हेडक्वार्टर्स आहे तिथं आपण त्या तालुक्यामध्ये नगरपंचायती केल्या. परंतु नगरपंचायती करत असताना जो निधीची जी तफावत होऊन राहिलेली आहे त्या निधी तिथं मिळत नसल्यामुळे त्यातील नागरिक हवालदिल झालेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे, मध्यंतरी आमच्या कामावर स्थगिती आणली होती, स्थगिती उठली, अनेक डिपार्टमेंटनी आपले आदेश काढले परंतु नगर विकास विभागाने अजूनपर्यंत आदेश काढले नाही आहे. माझी आपल्या मार्फत विनंती आहे की नगर विकास विभागाने सुद्धा हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आदेश काढण्यात यावी अशी विनंती करतो. आणि ज्या आमच्या मतदारसंघामध्ये ज्या ग्रामपंचायती मोठ्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये विकास होऊ शकत नाही. परंतु मला सांगायचं आहे की आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये रामपूर नावाची एक मोठी ग्रामपंचायत आहे, ती राजूला लगत आहे. त्याच्या बाजूला ढोपटाळे नावाची ग्रामपंचायत आहे, ती पण मोठी ग्रामपंचायत आहे. एक दुसरी शास्ती ग्रामपंचायत आहे. या तिन्ही ग्रामपंचायती मिळून एक जर नगरपंचायत जर केली तरी चांगलं होईल, किंवा नाही तर ती ग्रामपंचायत जी आहे ती ग्रामपंचायत राजुराच्या नगरपालिकेत समावेश करावी अशी पण विनंती करतो. आणि मान्य नगर विकास विभागामध्ये तिन्ही आमच्या नगरपंचायतीला डीपीडी खनिज विकास निधीमधून आम्ही फायर ब्रिगेड दिले, फायर हाऊस बांधले, परंतु तिथं जो कर्मचारी पाहिजे ते पद निर्मित नाही केले. त्यामुळे नगर विकास विभागाला विनंती करायची आहे की जिथे जिथे हे पद निर्मिती करायची आहे ती पदाची निर्मिती करावी अशी विनंती करतो आणि धन्यवाद मानतो. सन्माननीय सदस्य सीमा हिरे साहेब. सन्माननीय अध्यक्ष महोदय, संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आज नगर विकास विभागाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करत असताना आमच्या नाशिकमधील सिडकोच्या 6ही योजना या महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेल्या आहेत आणि या हस्तांतरित केल्यानंतर आपल्या शासनाने फ्री होल्ड या मागच्या टर्ममध्ये जाहीर केल्या होत्या. आतापर्यंत 2.5 वर्ष झाले आपण जाहीर केला, परंतु सिडको कार्यालयाला कुठलाही लेखी आदेश दिलेला नसल्यामुळे अजून सिडकोची मालमत्ता ही फ्री होल्ड झालेली नाही. आमच्या नाशिकमधील अनेक सिडको वासीय हे वाट बघत आहेत की फ्री होल्ड कधी होणार आणि त्यामुळे बांधकाम परवानगीचे अधिकार हे महानगरपालिकेकडे दिलेले आहेत. स्टॅम्प ड्युटी वाचणार आहे नागरिकांची आणि लाखो रुपयांची बचत या फ्री होल्डमुळे होणार आहे. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सन्माननीय नगरविकास विभागातील मंत्री महोदयांना विनंती करते की आपण मागच्या अधिवेशनात देखील या विषयावर बैठक लावण्याचं ठरवलेलं होतं, परंतु बैठक अजून झालेली नाही आहे. सिडको विभागाचं स्थलांतर म्हणजे करण्याचं चाललेलं होतं. 9 नोव्हेंबर 2022ला सिडको महामंडळाने कार्यालयातील काही कर्मचारी हे स्थलांतरित केले आणि केवळ 2च कर्मचारी आता सिडको कार्यालयात काम करत आहेत. हजारो नागरिक हे तिथले सदनिका हस्तांतरण करणं असेल, दुकानाचे कर्जाचे प्रकरण असतील आणि अनेक कामासाठी हे सिडको कार्यालयात जातात, परंतु त्यांची निराशा होते आणि काम होत नाही. त्यामुळे जोपर्यंत सिडकोची मालमत्ता ही फ्री होल्ड होत नाही तोपर्यंत पूर्ण क्षमतेने सिडकोचं कार्यालय जास्तीत जास्त कर्मचारी देऊन सुरू करावं हे मी या निमित्ताने आपल्याला विनंती करते आहे. 2026-27 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि नाशिकमध्ये हजारो नव्हे तर लाखो भाविक हे अनेक देशातून असतील, राज्यातून असतील, तिथे येत असतात आणि तिथे अनेक व्यवस्था या उभ्या कराव्या लागतात.
मग तेथील स्नानगृह असतील, शौचालय असतील, सर्व सुविधा असतील, रस्ते असतील, अन्नछत्र असतील, पिण्याच्या सोयी असतील, ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध कराव्या लागतात. परंतु अद्याप अजून नियोजन कुठलंही सुरू झालेलं नाही. तातडीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी यासाठी समिती तयार करावी आणि लवकरात लवकर याचं नियोजन करावं, या निमित्ताने मी ही मागणी मांडते. सार्वजनिक बांधकाम विभागातील आमचा पिंपळगाव बहुला या मतदारसंघातील एक गाव खरं तर 30 वर्षापासून महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. परंतु गावाला मुख्य रस्ता नसल्यामुळे त्या गावाचा कुठलाही विकास झालेला नाही. पूर्णपणे त्याचा विकास खुंटलेला आहे. अगदी अरुंद रस्ता आहे आणि त्यामुळे मोठ्या वाहनांना ये जा करण्यासाठी तिथे शक्य होत नाही. त्यामुळे मी या निमित्ताने आपल्याला विनंती करते की नाशिक महानगरपालिकेने मंजूर केलेल्या विकासाच्या दर्शवलेल्या रोडचे रुंदीकरण करणं हे खूप गरजेचं आहे. आणि पुढेच त्र्यंबकेश्वर असल्यामुळे तिथे देखील सिंहस्थ आहे. आपण त्या धर्तीवर तिथे जर एक पूल केला तर निश्चितच त्या गावातील सुधारणा होतील आणि आपल्या गावातील लोकांना हा मोठा वाहतुकीसाठी मार्ग खुला होणार आहे. या 3 मागण्या. त्याचबरोबर आमच्या इथे जवळपास 2000 गाळेधारक महानगरपालिकेचे आहे. त्यांना अन्यायकारक करवाढ केलेली आहे. त्या संदर्भात देखील महानगरपालिकेची बैठक तातडीनं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनात घ्यावी. नाशिकची बैठक ही कधीपासून घ्यायची हे नेहमी आम्ही सांगत आहोत, परंतु नाशिककडे वक्रदृष्टी होत आहे आणि नाशिककडे दुर्लक्ष होत आहे. नाशिक हे खरं तर दत्तक घेतलेलं गाव आहे मुख्यमंत्र्यांनी. त्यामुळे आपण लवकरात लवकर बैठक घेऊन आमच्या नाशिकचे ज्वलंत असलेले हे प्रश्न तातडीनं सोडवावे एवढीच विनंती या निमित्ताने करते. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य सुलभा खोडके. अध्यक्ष महोदय, 2023-24च्या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर बोलत असताना नगर विकास याच्यामध्ये बाब क्रमांक 114 पृष्ठ क्रमांक 65 वर बोलत असताना अमरावती शहराचा वाढीव पाणी पुरवठा योजना संदर्भात अमृत 2चा प्रस्ताव या ठिकाणी अप्पर वर्धा धरण मोर्शी ते निरपिंगळी WTP पाईपलाईन शिकस्त झाली आहे आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाचं आयुष्यमान हे 2024 मध्ये संपुष्टात आलेलं आहे. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे, गेल्या 2 वर्षापासून हा मी प्रस्ताव मांडत आहे की या ठिकाणी असणारा सिमोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळी संतुलन टाकी ते पुढे तपोवन केंद्रापर्यंत मृदू पोलादी पाईपलाईन अंथरणेचा प्रस्ताव 985.49 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे आणि येणाऱ्या मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो विषय मी मांडला होता आणि त्यावर सन्माननीय सावंत साहेबांनी त्यावर उत्तर दिलं होते की ते उच्च समिती पुढे आम्ही ठेवू आणि त्याला मंजुरात घेऊ आणि नंतर केंद्र शासनाकडे पाठवू. आणि आज या ठिकाणी 5 जुलै 2023ला उच्चस्तरीय समितीने तो मंजूर केलेला आहे आणि 985.49 कोटीचा प्रस्ताव हा मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवला आहे. म्हणून मला शासनाला विनंती आहे की याचा पाठपुरावा करून अमरावती शहरामध्ये वारंवार ही जी पाईपलाईन फुटते आणि त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तो लवकरात लवकर पूर्ण होईल. म्हणून राज्य शासनाने याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी अमरावती शहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्याची व्यवस्था व्यवस्थित करावी. आणि त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी अशी माहिती मिळाली आहे की ती पाईपलाईन पोलादाचीच पाहिजे, लोखंडाचीच पाहिजे, परंतु ही 2055 पर्यंतचा प्रस्ताव आहे. म्हणून या ठिकाणी याच्यामध्ये बदल न करता, कारण सिमेंटचे पाईप टाकणार असा काहीतरी प्रस्ताव माझ्या कानावर आला, अधिकाऱ्यांनी सांगितलं, म्हणून तो पोलादचाच व्हावा, लोखंडाचाच व्हावा अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते. त्यासोबतच या ठिकाणी बोलत असताना वैद्यकीय शिक्षण या विषयावर बोलत असताना अमरावती शहराला मेडिकल कॉलेजची मान्यता उभारण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि पुढच्या वर्षी ॲडमिशन सुद्धा चालू होणार आहे. परंतु नवीन जागेचा प्रस्ताव त्या ठिकाणी आलेला आहे. ती जी जागा शासनाने मान्यता केली आहे ती शहरापासून 15 किलोमीटर लांब आहे आणि या ठिकाणी आपला महत्त्वाचा उद्देश काय आहे की तो मूळ उद्देश कॉलेजचा असा आहे की त्या जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेमध्ये सुधारणा करणे व गरजू रुग्णांना शासकीय सर्व सेवेची उपलब्धता व्हावी. आणि जर ती शहरापासून 15 किलोमीटर जर लांब असेल तर त्या ठिकाणी रुग्ण पोहोचणार नाही आणि मेडिकल कॉलेजचे जे विद्यार्थी असेल त्यांना सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे तसे रुग्ण मिळणार नाही आणि त्या सुविधेचा लाभ सुद्धा सर्व जनतेला मिळणार नाही. कारण हे अमरावती शहर मध्यभागी अनेक जागा आहेत, त्याचा प्रस्ताव मी मंत्री महोदयांना सुद्धा दिलेला आहे. म्हणून त्या जागेचा सुद्धा आपण शासनाने विचार करावा आणि जेणेकरून
येणारे जे काही मेळघाटमधले जे काही रुग्ण असतील किंवा शहरात असे आजूबाजूच्या तालुक्याचे जे रुग्ण येतील त्यांना त्या मेडिकल कॉलेजचा आणि त्या कॉलेजचा आणि मेडिकलचा उपयोग होईल अशा पद्धतीनं ती जागा बदलावी अशी या ठिकाणी आणि या जागेवर पुनर्विचार करून ही शहरामधली मध्यभागात जागा दिली आहे ती त्याचा विचार करावा अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते. 3च मुद्दे, 1 मिनिट. त्यासोबतच या ठिकाणी आरोग्य विद्यापीठामध्ये ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण ही दोन्ही पदे नॉन टीचिंगमध्ये आहे. म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की इतर सर्व विद्यापीठामध्ये जे ॲक्टमध्ये आहे की ग्रंथपाल शारीरिक शिक्षक ही पदे टीचिंगमध्ये घेण्यात आली आहे आणि त्यानुसार संघटनेने मागणीनुसार आरोग्य विद्यापीठाने कार्यकारी परिषद ठराव हा आरोग्य विद्यापीठाने पास केलेला आहे, तो शासनाकडे आलेला आहे. म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपल्या दालनामध्ये बैठक घेऊन आपण याचा सुद्धा विचार करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महसूल विभागामध्ये बोलत असताना मी विखे पाटील साहेबांना एवढीच विनंती करते की अमरावती शहरामध्ये जे आपलं तहसील कार्यालय आहे हे अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण म्हणून आहे आणि अमरावती शहराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यामुळे आपण हे 2 कार्यालय वेगळे करावे, शहराचं वेगळं आणि तालुक्याचं वेगळे करावे, जेणेकरून या ठिकाणी तहसील कार्यालय निर्माण करायचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. प्रस्ताव आपल्याकडे आला, त्याला मान्यता द्यावी ही विनंती करते. तसेच अमरावती शहराकडे स्वतंत्र मुद्रांक नोंदणी कार्यालय हे सुद्धा दोन्हीच आहे. अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण तालुकाही मोठा आहे आणि शहर खूप मोठं वाढत आहे. लोकांना एक महिना त्या ठिकाणी हे मुद्रांक नोंदणी कार्यालयाच्या प्रतीक्षा करावी लागते, मालमत्ता खरेदी विक्री करता वाट पाहावं लागते. म्हणून मला या ठिकाणी 1 मिनिट, एक महत्वाचाच विषय राहिलाय साहेब, त्यावर बसलो 1 मिनिट. तर या तुडा प्रस्ताव आले त्याला मान्यता द्यावी. आणि सगळ्यात महत्वाचा विषय वन विभागाचा आहे. माझ्या अमरावती मतदारसंघामध्ये विदर्भ महाविद्यालय म्हणून आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या संपूर्ण परिसरामध्ये कॉलन्या झाल्या आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या 20 ऑक्टोबर पासून बिबट्या येऊन बसलेला आहे आणि लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्या कॉलेजमध्ये त्या प्रिन्सिपलनी पाट्या लावल्या की संध्याकाळच्या वेळेस बाहेर निघू नका, बिबट्या बाहेर, आणि रात्रीचाच बिबट्या बाहेर देतो. आणि त्या ठिकाणी वन विकासाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली, त्यांनी सांगितलं की आम्हाला वरून परमिशन नाही आहे आणि त्यातल्या लोकांनी सांगितलं आता पत्र दिलं आहे की तुम्ही करत नसेल तर आम्ही कारवाई करतो. जर त्या बिबट्याने एखाद्या वेळेस रोज तो या ठिकाणी कालच्याच पेपरमध्ये आलं, त्या बिबट्याने एक कुत्र्याला बांधला आणि झाडावर नेला आणि तिथे त्याची हत्या केली आणि तिथे त्यांनी ते खाद्य बनवलं आणि अशा पद्धतीने तो रात्रीचा बाहेर निघतो. लहान मुलांना भीती आहे, ज्येष्ठांना भीती आहे. म्हणून मला शासनाला विनंती करायची की ह्या बिबट्या पकडण्यासाठी आपण शासनाने त्वरित निर्णय घ्यावा. शहरामध्ये असल्यामुळे त्याला लवकरात लवकर बाहेर काढावं आणि त्याला पकडावं आणि जंगलात सोडून द्यावा हा शासनाने निर्देश करावे वन विभागाला आणि त्या बिबट्यापासून लोकांचं संरक्षण करावं अशी या ठिकाणी विनंती करते. धन्यवाद. बाब क्रमांक 62, पान क्रमांक 36. अध्यक्ष महोदय, सन 2023-2024 च्या पूरक मागण्यावर माझ्या मतदारसंघातील सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधू इच्छिते. उद्योगनगरी पुनावळे येथे कचरा डेपोसाठी आरक्षित असलेल्या महाराष्ट्र शासन वन विभागाची 26 हेक्टर जागा मनपा प्रशासनाने मागणी केल्याने सदर जागा मनपा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अध्यक्ष महोदय, हिंजवडी IT वसाहतीमुळे पुनावळे परिसर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. 1 लाखाहून अधिक लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे हा कचरा डेपो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे गृह प्रकल्प, शैक्षणिक संस्था, रुग्णालय, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या आल्या आहेत. अध्यक्ष महोदय, पुनावळे येथे विकसित होत असलेल्या भागात कचरा डेपो साठी अडसर ठरणारा म्हणजे 65 एकरमधील शेकडो झाडांची कत्तल करावी लागणार आहे. तसेच जवळील जलसिंचनातून नागरिकांना दूषित पाण्याचा त्रास सोसावा लागणार आहे. त्यातच हा डेपो पिंपरी चिंचवडच्या दक्षिणेला आहे. नैसर्गिक वारे नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. त्यामुळे कचरा डेपोतील दुर्गंधीमुळे पुनावळे, वाकड, ताथवडे, हिंजवडी IT पार्क, मारुंजी, मुंबई पुणे हायवे येथील रहिवाशांना त्रासदायक ठरणार आहे. म्हणून माझी व माझ्या मतदारसंघातील नागरिकांची कळकळीची विनंती आहे की पुनावळे येथील कचरा डेपोसाठी राखीव असलेल्या जागेत अनेक प्रकारचे दाटवृक्ष असून सदर जागेचे रूपांतर हे ऑक्सिजन पार्कमध्ये केल्यास हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण ठरेल व वन विभागाची पुनावळे येथील कचरा डेपो हस्तांतरित करण्यास स्थगिती द्यावी व ऑक्सिजन पार्क उभारणीबाबत आपल्या स्तरावर योग्य कार्यवाही असे निर्देश द्यावे. बाब क्रमांक 116,
पान क्रमांक 65 व 66. अध्यक्ष महोदय, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एकाच कुटुंबातील 3 भावंडांनी दिलेले बलिदान संपूर्ण देशामध्ये एकमेव स्फूर्तिदायक उदाहरण असलेले क्रांतीवीर चाफेकर बंधूंचा जन्म, बालपण व शिक्षण हे चिंचवडच्या ऐतिहासिक भूमीत झाले आहे. चाफेकर वाड्याला हजारो देशभक्त व पर्यटक भेट देत असून क्रांतिकारकांच्या स्मृती जतन करून ठेवण्याकरता चाफेकर स्मारकामध्ये अत्याधुनिक संग्रहालय, डिजिटल लायब्ररी, चाफेकर बंधूंच्या जीवन प्रवास दाखवणाऱ्या चित्रफिती करता ऑडिटोरियम, अद्ययावत वातानुकूलित वास्तुदालनासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने चाफेकर स्मारकाकरता तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. अध्यक्ष महोदय, मागील अधिवेशनातही मी हा निधीची मागणी केली होती, पण निधी भेटला नाही. आता निधी भेटावा अशी विनंती आहे. धन्यवाद. चला, सन्माननीय सदस्य शेखर निकम. अध्यक्ष महोदय, आपल्याला महसूल विभागाने वाळूचं जे धोरण निश्चित केलंय, बघा ना, त्या धोरणाचा विचार केला तर कोकणामध्ये हातपाटीची वाळू खूप मोठ्या प्रमाणात, तेवढ्या वेळात बोलून घेतो ना, झालं असतं, संपलं. वाळू कोकणात हातपाटीची वाळू मोठ्या प्रमाणात काढली जाते, परंतु ज्या पद्धतीने ड्रेजरची वाळू शासन विकत घेतंय त्याच पद्धतीने हातपाटीच्या वाळूबाबत देखील तोच निर्णय व्हावा आणि त्याचबरोबर त्यांना जे गट दिले नाहीत ते गट देण्याबाबतची देखील कारवाई चिपळूण तालुक्यामध्ये विशेषतः प्राधान्याने व्हावी. विषय बरेच होते पण वेळ झाल्यामुळे इनाम जमिनीबाबतचा एक आमचा पेढे परशुरामचा विषय आहे, तो सोडवण्यासाठी देखील आपण प्राधान्याने प्रयत्न करावेत. त्याचबरोबर चिपळूण नगर परिषद हद्दीतील मालमत्ता गाळे दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने लिलाव प्रक्रियेची धोरण निश्चित करावं, जेणेकरून ते गाळे विक्रीला भाड्याने जाऊ शकतील. सर्वात महत्त्वाचा एकच शेवटचा विषय, चिपळूण नगर परिषद हद्दीतील पूर रेषेची अंमलबजावणी व सुधारक धोरण निश्चित करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये गुजरातच्या पॅटर्नमध्ये टील घेऊन जर बिल्डिंगला परवानगी दिली तर त्या पद्धतीने चिपळूण शहराचा खूप मोठा प्रश्न सुटू शकेल. त्याचबरोबर संयम अर्थसहाय्य विद्यापीठामध्ये वैद्यकीय शिक्षण समाविष्ट करण्याबाबतचं धोरण निश्चित व्हावं आणि पॅरामेडिकल चे जे कोर्स आहेत त्याला नीटची जी काही एक्झाम असते त्या नीटची एक्झाम न घेता त्याला काही तर छोटी पर्यायी एक्झाम दिली, कारण ही ग्रामीण भागातील मुलं पॅरामेडिकलला जात असतात, तर त्याबाबतचे विचार धोरण शासनाने निश्चित करावं. धन्यवाद. चला, सन्माननीय सदस्य दिलीप लांडे. भाग क्रमांक 110 ते 128, पृष्ठ क्रमांक 63 ते 75. अध्यक्ष महोदय, सर्वांनाच घेतो आता, श्री क्षेत्र काळूबाई मांढरदेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास दोन मुद्दे आता सर्वांनी 2-2, 3-3 मुद्दे मांडावे 100 कोटीची अशी विनंती आहे. द्यावी. या काय सर्वच बोलणार आहेत ना, कोणीच पाणी पुरवठा, संरक्षण भिंत आणि भक्तांसाठी भक्तिधाम बांधण्यात यावं. अध्यक्ष महोदय, श्री क्षेत्र बनेश्वर मुद्दे सर्वांनी मांडा आणि संपवा. विकास आराखड्यामध्ये 50 बाकीचे विभाग आहेत ना पुढे, बाकीचे विभाग पुढे आहेत. लांडे साहेब बोला. श्री क्षेत्र बनेश्वर नसरापूर विकास आराखड्यामध्ये 50 कोटीची तरतूद करण्यात यावी. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधा विकासासाठी 2000 कोटीची तरतूद करण्यात यावी. MMRDने बांधलेलं अर्धावट अवस्थेत पडलेलं जैसे थे या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने सदर हॉस्पिटल आपल्या ताब्यात घ्यावं. 650 बेडचं हॉस्पिटल बांधण्यासाठी 300 कोटीची तरतूद करण्यात यावी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पवई या ठिकाणी अर्धवट परिस्थितीत आहे, त्याचं सुशोभीकरण आणि इतर कामासाठी 50 कोटीची तरतूद करण्यात यावी. डॉक्टर अण्णाभाऊ साठे मुंबई शहरामध्ये कर्मभूमी या ठिकाणी त्यांचं स्मारक बांधण्यासाठी 100 कोटीची तरतूद करण्यात यावी. संत ककाया महाराज यांचे मुंबई शहरात स्मारक बांधण्यासाठी अनेक वर्ष समाज बांधवांची विनंती आहे, त्यासाठी 100 कोटीची तरतूद करण्यात यावी. विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इतर ठिकाणी इमारतीमध्ये स्थलांतरित झालेल्या पुनर्वसित केलेल्या लोकांचा जीव धोक्यात आहे. उदाहरणार्थ कुर्ला प्रीमियर कॉलनी या ठिकाणी 3 ते 4 वेळा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, याची चौकशी करण्यात यावी. प्रीमियर कॉलनी असेल, संघर्षनगर चांदिवली असेल आणि मिलिंदनगर पवई या ठिकाणी
महाराष्ट्राच्या मुंबई शहराच्या विकासासाठी त्यांची मूळ घरं तोडून पुनरुच्चित केलेले आहे. या ठिकाणी त्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने एक वेळ त्या ठिकाणी सुविधेसाठी 100 कोटीची तरतूद करण्यात यावी. डोंगराळ भागातील धोकादायक जे झोपडपट्टी आहे याची तरतूद करून सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतरित करण्यात यावं. संरक्षण भिंत बांधणं गरजेचं आहे. मी गेले अनेक वर्ष यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शासनाकडे प्रयत्न केले, परंतु निधी मिळालेला नाहीये. त्यामुळे 50 कोटीची तरतूद करण्यात यावी. चांदिवली या संघर्षनगर या ठिकाणी झोपडपट्टीमधील लोकांना रेलकॉन या कंपनीमुळे, रेडीमेक्सची कंपनी आहे, या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये अस्थमा नावाचा एक आजार झालेला आहे. अनेक वेळा त्याच्यावरती न्यायालयाने पण तासारे ओढलेले आहेत. आपल्या प्रदूषण महामंडळाने त्याच्यावरती केस केलेली आहे, परंतु हा कारखाना बंद झालेला नाहीये. शासनाने इकडे लक्ष देऊन हा कारखाना तातडीने बंद करण्यात यावा. MMRDने विकसित केलेल्या कुर्ला येथील धोकादायक असणाऱ्या इमारती एक वेळ शासनाने माणुसकी या नात्याने आपल्या महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे 10 वर्षानंतर एकदा रिपेअर केले जाते. 2008-9ला त्या बांधलेल्या आहेत. माझी आपल्या माध्यमातून शासनाला, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की एक वेळ त्या गोरगरिबांना संपूर्ण इमारत रिपेअर करून द्यावी, एवढी विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य विक्रम सावत. अध्यक्ष महोदय, मग तुम्ही मग साहेब. मी बाब क्रमांक महसूल आणि वन विभाग बाब क्रमांक 53 ते 63 पृष्ठ क्रमांक 31 ते 37 वर बोलण्यास या ठिकाणी चर्चा करण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, जत विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आहे. अध्यक्ष महोदय, हा जत विधानसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ आहे आणि हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. अध्यक्ष महोदय, या तालुक्यात या विधानसभा मतदारसंघाचं 3 तालुक्यात रूपांतर व्हावं अशी या ठिकाणी मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करीत आहे. अध्यक्ष महोदय, या तालुक्याचा भूभाग जर बघितला तर सगळ्यात मोठा आहे आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी संख अप्पर तहसीलदार निर्माण झालेला आहे. पण अध्यक्ष महोदय, संख अप्पर तहसीलदार म्हणजे असून अडचणीने नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं अध्यक्ष महोदय, ज्या अप्पर तहसीलदार संख आहे ते निर्माण झालेलं कार्यालय, तिथं ना गाडी आहे, गाडी आहे ना, तलाठी आहे ना, सर्कल आहे ना, कर्मचारी आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे नाहक त्रास या जत तालुक्यातल्या लोकांना होत आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर या ठिकाणी मी ज्या सँड क्रश सँडच्या संदर्भात उच्च न्यायालयानं औरंगाबाद, मुंबई यांनी निर्णय दिलेला आहे की सँड है खडी आणि इतर प्रोडक्शनमध्ये गौण खनिजमध्ये येत नाही. पण अध्यक्ष महोदय, याचा वापर करून जत तालुक्यातल्या या वाहतूक करत असताना या महसूल विभागाकडून खास करून महसूल मंत्री महोदय नाहक त्रास दिला जातो. अशा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर या ठिकाणी कारवाई व्हावी. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मी नगर विकास वर बोलत असताना बाब क्रमांक 114 पृष्ठ क्रमांक 65 यावर बोलत असताना महानगर जत विधानसभा मतदारसंघात जत नगर परिषद ही एकमेव नगर परिषद आहे आणि या नगर परिषदेला पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांसाठी या ठिकाणी पाणी, पार्किंग, शौचालय, रस्ते यासाठी खास करून निधी मिळावा. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2022ला अमृत 2 मधून या ठिकाणी निधी मिळवण्यासाठी, पाणी पुरवठ्यासाठी
मी वारंवार या ठिकाणी पाठपुरावा करतोय, तो निधी आज अखेर मिळाला नाही आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळं जवळजवळ तो प्रस्ताव 2-2.5 वर्ष या ठिकाणी रखडलेला आहे. मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय की या पाणी पुरवठ्यासाठी निधी लवकरात लवकर मिळावा, एवढीच या ठिकाणी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यावर बोलत असताना बाब क्रमांक 347, बाब क्रमांक 348 आणि 358, पृष्ठ क्रमांक 217, 220 आणि 237 वर बोलत असताना अध्यक्ष महोदय, वैद्यकीय शिक्षण BMS चं शिक्षण घेऊन जी मुलं इतर राज्यात शिक्षण घेऊन पदवी झाले आणि त्यांना महाराष्ट्रात मध्ये आल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी MD साठी त्यांना प्रवेश प्रक्रिया मिळत नाही. म्हणून मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी वैद्यकीय मंत्र्यांना विनंती करतोय की आपला जो निर्णय आहे त्या निर्णयाचा बदल करून या आपल्या महाराष्ट्रातल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळावा, एवढेच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि धन्यवाद. चला, सन्मान्य सदस्य समाधान आवताडे. नंतर आपण. अध्यक्ष महोदय, मी बघा, महिलांना द्यायच्या याच्यामध्ये थोडा तो क्रम त्याप्रमाणे येणारच आहे. आता आपण सर्वांनाच बोललं जितके सदस्य सर्व बोलणार आहेत. मी सन 2023-24च्या पुरवणी मागणीच्या चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. या नगरविकासच्या पूरक मागणी क्रमांक F2, बाब क्रमांक 111, पृष्ठ क्रमांक 63. अध्यक्ष महोदय, कोविडच्या महामारीच्या संकटातून माझ्या मतदारसंघातील पंढरपूर शहर नुकतेच या ठिकाणी सावरत आहे. या वर्षीच पूर्ण क्षमतेने वाऱ्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिक नुकतेच आर्थिक संकटातून उभारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि त्यातच पंढरपूर नगर परिषदेने करवाढीचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवलेला आहे. नगर सदर करवाढ एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे केलेली आहे. तर सदर सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीनं झाल्याची तक्रार बऱ्याच नागरिकांच्या या ठिकाणी आहेत. या करवाढीमुळे आर्थिक बोजा येथील स्थानिक रहिवाशांवर पडणार आहे. तर अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत शासनाला सांगू इच्छितो की पंढरपूर नगर परिषदेवर ज्या ठिकाणी जो अतिरिक्त कर केलेला आहे तो अतिरिक्त प्रस्तावित कर वाढ ही रद्द करावी अशी मागणी मी आज या ठिकाणी करत आहेत. तसेच पंढरपूर शहरामध्ये दरवर्षी आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री अशा 4 मोठ्या वाऱ्या या ठिकाणी निमित्तानं चांगल्या प्रमाणात या ठिकाणी भरतात. तर शासनामार्फत त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 5 कोटीचा निधी या ठिकाणी दिलेला होता आणि आत्ताची जी वारी झाली त्या वारीला आदरणीय आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी तो 5 कोटीचा निधी या ठिकाणी 10 कोटीवर नेला. तर अध्यक्ष महोदय, त्यामुळं आषाढी आणि कार्तिकी वारी दोन्ही वारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पार पडल्या. त्यामुळं वारकरी आणि स्थानिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्वच्छता झाल्यामुळं या ठिकाणी खुश आहेत. तर अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं सांगू इच्छितो तो 10 कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी 15 कोटी नगरपालिकेला प्रत्येक वारीला मिळावेत अशी मागणी मी आपल्यातर्फे करीत आहेत. अध्यक्ष महोदय, सकाळी 10 वाजता आलोय अध्यक्ष महोदय. काय करत बघा, आता वाजले किती बघा? 11:30 वाजले ते अध्यक्ष मला एक सांगा नाही, माझं ऐकून घ्या. अनेक अजून विभाग बाकी आहे, पहिलाच दिवस आहे आणि सर्वांनी जर आग्रह केला, मला सांगा घड्याळीत किती वाजलेले, आपण किती वाजेपर्यंत बसायचं हे सर्वांनी ठरवायची गोष्ट आहे ना. अध्यक्ष महोदय, मागण्या आहेत, तिथल्या गंभीर प्रश्न आहेत. गंभीर प्रश्नावर या ठिकाणी आम्ही बोलायचं नाही तर बोलायचं कुठं अध्यक्ष महोदय. आता जवळजवळ 13.5 तास आम्ही या ठिकाणी हाऊसमध्ये बसलोय आणि 1-2 मिनिटाची तुम्ही आज या ठिकाणी देत नाही. थोडस वेळ वाढवून द्या अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, नगरपालिका तथा महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेमार्फत सध्या 269 चौरस फूट इतक्या मापाचे घरकुल बांधता येते. यात वाढ करून किमान 500 चौरस फूट करण्यात यावा.
तसेच सदरचा शासन निर्णय 2013 चा असून आज 10 वर्षे उलटून गेलेले आहेत. त्यामुळे बांधकामाचा खर्च देखील वाढलेला आहे. तरी जुनी रक्कम 3,75,000 मध्ये घरकुल बांधणे शक्य होत नाही. तरी वाढवून सध्याच्या DSR प्रमाणे करण्यात यावे अशी या निमित्तानं आपल्याला मागणी करतो. अध्यक्ष महोदय, महसूलमधील पूरक मागणी क्रमांक C4 क्रमांक 60 पृष्ठ क्रमांक 35 महसूल विभागाकडे शेतकऱ्यांचे 7/12 संगणकीकरण करत असताना कर्मचाऱ्याकडून अनेक प्रकारच्या चुका झालेल्या आहेत. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील ऑफिसकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. याकरता शासनाने सदर चुका त्वरित दुरुस्त करून भविष्यात या चुका पुन्हा होऊ नये म्हणून सदर अधिकारी व कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्याबाबत आदेशित करावे. तसेच या निमित्तानं संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यासाठी उत्पन्नाचे 21,000 रुपये पर्यंत आहे ते वाढ करून शासनाने उत्पन्नाची मर्यादा 50,000 रुपये पर्यंत करावी अशी मागणी या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय, बरंचसं बोलायचं आहे, अजून बरेचसे सदस्य आहेत. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य दिलीप मोहिते पाटील. मोहिते, खरं म्हणजे 5 वाजता आपल्याला हे संपवायचं होतं. जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं आहे तर अशी सगळीच माणसं बोलत राहिली तर ते शक्य नाही. अध्यक्ष महोदय, आज नगरविकास, महसूल आणि वैद्यकीय या विषयावर बोलण्याकरता मी उभा आहे. महोदय, खरं म्हणजे माझ्या खेड तालुक्यामध्ये जे महसूल ऑफिस आहे, तहसील कार्यालय हे ब्रिटिश काळातलं आहे आणि सदरच्या कार्यालयाचा PWDने जे ऑडिट केलं, स्ट्रक्चर ऑडिट, आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की ताबडतोब सदरचं कार्यालय खाली करा, कारण ते मातीच्या भिंती असणार आहे. आणि साधारणतः 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी आपण प्रशासकीय इमारत महसूल खात्याकरता मंजूर केली होती, पण आजही त्याची वर्क ऑर्डर झाली. केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळं माझी ती महसूल खात्याची इमारत होऊ शकत नाही. आदरणीय महसूल मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझी विनंती, नम्र विनंती राहणार आहे की जर PWDने ते खाली करायला सांगितलेलं आहे कार्यालय, तर न्यायचं कुठं हा प्रश्न त्या ठिकाणी पडतो आहे. आणि म्हणून त्या विषयामध्ये त्यांनी तातडीने लक्ष घालावं आणि महसूल खात्याची ती इमारत त्या ठिकाणी व्हावी. खरं म्हणजे याच्याकरता मी बराच वेळा या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरी गोष्ट, नव्यानं गेल्या 4 महिन्यापूर्वी माझ्याकडे तहसीलदार आणि प्रांताची नेमणूक झाली. महसूल मंत्री महोदय, 4 महिन्यातल्या त्या धोनकांच्या कामाची एकदा चौकशी करा. ज्या पद्धतीने निकाल दिले, 155 खाली कायद्यानं फक्त काना मात्र दुरुस्त केला जातो, तर 155च्या नावाखाली या ठिकाणी आकारी पड जमिनी ज्या परत केल्या गेल्या, त्याचबरोबर 7/12 बदलले गेले. अशा पद्धतीचं कारण त्याला चौकशीच केली नाही तर हे फोपावत जाईल आणि नाहक महसूल खात्याची बदनामी होईल. आज माझ्या तालुक्यामध्ये महसूल खात्यावर एवढा प्रचंड लोकांचा असंतोष आहे. 500 वकिलांनी कलेक्टरपर्यंत जाऊन निवेदन दिले की ह्या दोन्ही अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी करा. माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की तातडीने चौकशी करून याच्यावर कारवाई करावी. त्याचबरोबर नगर विकास खात्यानं माझ्याकडे 3 महानगरपालिका केल्या, नव्यानं 2, पूर्वीची ब्रिटिश काळातली 1. नगरपालिका तुम्ही ज्यावेळेला कराल त्यावेळेला त्याला कर्मचारी तुम्ही देत नाही, ते बसणार कर्मचारी कुठं त्याची व्यवस्था केली जात नाही. आणि नियोजन करण्या अगोदर तुम्ही नगरपालिका ज्यावेळेला डिक्लेअर करता त्यावेळेला त्या नगरपालिकेला पुरेसा निधी कशा पद्धतीने देता येईल याचा विचार केला पाहिजे. आता या सगळ्या नगरपालिकेला आपण नगरोत्थानच्या माध्यमातून इमारतीकरता पैसे द्या, ड्रेनेज करता पैसे द्या, त्याच्या रस्त्यांच्या करता पैसे द्या. 5 वर्षापूर्वी ड्रेनेजचं काम सुरू झालं राजगुरू नगरपालिकेचं, पाण्याच्या योजनेचं काम झालं. आज दुप्पट खर्च होऊन सुद्धा त्यांना पाणी मिळत नाही, ड्रेनेज होत नाही. असा जो अनागोंदी कारभार नगरविकास खात्यामध्ये चालला आहे त्याला कुठेतरी पायबंद घालण्याचं नितांत आवश्यकता. माझ्या परिसरामध्ये आज जवळ 9 लाख लोक राहतात. सगळ्यात मोठा मतदारसंघ माझा, जगातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री माझ्याकडे आहे. आणि असं असताना वेगानं ज्यावेळेला लोकसंख्या वाढते तर वैद्यकीय सुविधा त्या ठिकाणी कुठल्या नाही. आमच्याकडचे जे रुरल हॉस्पिटल आहे ते रुरल हॉस्पिटल अपुरं पडतं आहे. कामगारांच्या करता त्या ठिकाणी दवाखाना मंजूर झाला आहे पण त्याला अजून कुठला मुहूर्त लागत नाही ESI तर्फे.
तो या ठिकाणी किती दिवसात कराल? दुसरी गोष्ट, माझ्या परिसरामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जर एखादं वैद्यकीय महाविद्यालय आलं, मोठं रुग्णालय आलं, तर मला कामगारांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय देता येईल. या ठिकाणी मंत्री महोदय या बसले आहेत. माझी विनंती खूप म्हणजे बोलण्यासारखं होतं, पण वेळेची मलाही भान आहे. फक्त नियोजन जर चांगलं झालं नाही तर हे 12-12 वाजेपर्यंत बसावं लागणार नाही. एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. चला, सन्मान्य सदस्य वैभव नाईक. आमच्या सिंधुदुर्गवासियांचं स्वप्न होतं की शासकीय मेडिकल कॉलेज या जिल्ह्यामध्ये व्हावं आणि त्याद्वारे रुग्णांना चांगली सोय मिळावी. खरं 3 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना हे कॉलेज आम्ही सर्वांनी मंजूर करून घेतलं आणि 3 वर्षामध्ये खरं तर या कॉलेजच्या माध्यमातून आता थर्ड इयर या कॉलेजमध्ये सुरू आहे. परंतु गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जवळजवळ 500 ओपीडी या कॉलेजची होती. माननीय मंत्री महोदयांना सुद्धा मी या ठिकाणी भेटलो होतो की आपण त्या ठिकाणी मिटिंग घ्या आणि खरं तर या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये सध्या असलेले डीन आणि तिथले असलेले अकाउंट मॅनेजर अकाउंट ऑफिसर असलेले नवले हे अत्यंत अनवधी कारभार या ठिकाणी करतायत. आज या मेडिकल कॉलेजमध्ये खरं तर औषध खरेदीसाठी सुद्धा लेखा शिक्षक अजून उभारला नाही. मग आम्ही DPTCतनं त्यांना औषध खरेदीसाठी पैसे दिलेत. आज औषधाची त्या ठिकाणी बनवा आहे. आज डॉक्टर जवळजवळ 25 डॉक्टर वर्षभरापूर्वी 25 डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होते आणि आज फक्त 3 डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. त्यांचे पगारही 3-3 महिने वेळेवर मिळत नाहीत आणि त्यामुळे या कॉलेजमध्ये खरं तर आता पेशंटांना सोय मिळत नाही. मग जिल्ह्याच्या बाहेर जावं लागतं आणि त्यामुळे मंत्री महोदय आपल्याला विनंती की आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी बैठक घ्या आणि या कॉलेजमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी या ठिकाणी सोडवल्या पाहिजेत. आज रक्तपेढीचं या ठिकाणी बंद आहे, एक्सरे मशीन बंद आहे, CT स्कॅन मशीन बंद आहे आणि त्या वक्त जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा आज देऊ शकल्या ही वस्तुस्थिती आहे. मला खात्री आहे की आपण त्या ठिकाणी भेट द्याल आणि या सुविधा लवकरात लवकर या ठिकाणी आपण दुरुस्त कराल. त्याचबरोबर महसूल मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण गेल्या वर्षी वाळू लिलाव या ठिकाणी धोरण जाहीर केलं, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाळू धोरणाचं या ठिकाणी काही अंमलबजावणी झाली नाही. 2 खाडी आहेत, कालावल आणि वालावल, ह्या 2 खाडी या ठिकाणी आहेत. त्या दोन्ही खाडीचे गेल्या वर्षी सुद्धा लिलाव झाले नाहीत आणि या वर्षी सुद्धा लिलावाची प्रक्रिया सुरू झाली नाही आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना खरं तर हे लिलाव न झाल्यामुळे अधिकाऱ्यांचा फावतोय. आज अधिकाऱ्यांना हप्ते गोळा करण्यासाठी वेळ मिळतोय. अनेक गाड्या पकडतायत आणि नुसतं या ठिकाणी त्या लोकांना त्रास देत असतात. खरं तर एखादा तरुण व्यावसायिक या ठिकाणी वाळूचा व्यवसाय करतो आणि त्याला कसा नाहक त्रास देता येईल हे अधिकारी बघत असतात. त्यामुळे हे लवकरात लवकर धोरण झालं पाहिजे. आज वाळू धोरण आपण निश्चित जाहीर या ठिकाणी कराल. त्याचबरोबर साहेब, आता तलाठी भरतीवर आपण या ठिकाणी बघितलं की त्या भरत्या सुद्धा लवकर झाल्या पाहिजेत. अनेक जे नवीन सजा झाले त्या सजेना सुद्धा अजूनही तलाठी आपण देऊ शकलो नाही. तर एकेका तलाठ्याकडे 8-8 गाव या ठिकाणी आहेत आणि यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न करायला माझी खात्री आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वन्य प्राण्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात धुडगूस या जिल्ह्यामध्ये होतोय. आज गवारेडे असून देत, रानडुक्कर असून देत, माकड असून देत आणि त्यामुळे लोकांनी शेती सोडली. खरं तर 1 वर्षापूर्वी माननीय मुनगंटीवारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती, परंतु त्या समितीचा अहवाल या ठिकाणी अजून आला नाही. समितीची कार्यरेषा ठरली नाही आणि त्यामुळे ती सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी करावी. खरं तर जास्त वेळ मी आपला घेत नाही, परंतु महसूल विभागात सुद्धा अनेक या ठिकाणी हे आहेत. मी आपल्याला लेखी या ठिकाणी देईल, परंतु यामध्ये विनंती. सन्मान्य सदस्य देवेंद्र भोयर. अध्यक्ष महोदय, मी 23-24च्या पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आला आणि त्यामध्ये संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर, मोसंबी या सगळ्या पिकांचं 80% पेक्षा जास्त अध्यक्ष महोदय नुकसान झालं. त्यामध्ये वरुड तालुक्यातलं संत्रा पिकाचं 17,000 हेक्टर आणि कपाशी पिकाचं 9,500 हेक्टर आणि मोर्शी तालुक्यातलं संत्रा पिकाचं 11,600 हेक्टर, कपाशीचं 17,076 हेक्टर, सोयाबीन पिकाचं 8,900 हेक्टरपेक्षा जास्त नुकसान या भागातील संत्रा उत्पादक आणि इतर पिकाचं झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, एकच विनंती आहे की NDRF SDRFची जे अट आहे ते शिथिल करून शेतकऱ्यांना, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई आपण या डिसेंबर महिन्याच्या शेवटल्या आठवड्यापर्यंत आपण त्यांना दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, जून 2023ला अंबाळा आणि रिद्धपूर या 2 मंडळामध्ये 65 मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये त्या भागामध्ये सोयाबीन, कपाशी याचं मोठं नुकसान आहे. तर त्या सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही मिळाले नाही, ते सुद्धा पैसे तत्काळ देण्यात यावे. अध्यक्ष महोदय, ऑगस्ट 2022ला वरुड येथे मोठ्या प्रमाणात घराची पडझड गेल्या, त्या जमिनीचे सुद्धा अद्यापही पैसे देण्यात आलेले नाही, त्याचा सुद्धा लवकर नुकसान भरपाई द्यावी. अध्यक्ष महोदय, 22-23चा संत्र्या, आंब्या, बाराचा जो विमा काढला गेला स्वयंचलित हवामान यंत्राच्या काही बिघाडामुळे त्या भागातील साधारणतः 2,000 शेतकरी वरुड मोर्शी तालुक्याचे वंचित कदाचित राहू शकते. आपण त्या कंपनीला तत्काळ
बोलावून त्यांच्याशी चर्चा करून तो विमा त्या संत्रोत्पादक शेतकऱ्यांना आपण दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक अतिशय महत्वाचा 40 वर्षापूर्वीचा एक प्रश्न आहे. अप्पर वर्धा नावाचं धरण झालं, त्या धरणामध्ये त्या भागातल्या शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, स्वतः धरणाला जमीन देऊन स्वतः भूमिहीन झाले. दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्या स्वतःचं बलिदान त्या शेतकऱ्यांना द्यावं लागलं. आज अध्यक्ष महोदय 180 दिवस झाले त्या शेतकऱ्याचा, त्या भूमिहीन झालेल्या शेतकऱ्याचं उपोषण चालू आहे. परंतु त्या उपोषणाकडे सरकारनं दखल घेतली नाही. मंत्रालयाच्या मध्ये सुद्धा उड्या त्या प्रकल्पग्रस्त बांधवांनी त्यावेळेस मारल्या. आणि त्यांची मागणी काय अध्यक्ष महोदय, की जे जमीन शिल्लक आहे, शिल्लक असणारी जमीन आम्हाला वहिवाटी करता देण्यात यावी. दुसरा मुद्दा आहे की रेडी रेकनरचा त्यावेळेचा दर आणि आजच्या दरामध्ये प्रचंड तफावत आहे. विशेष असं पॅकेज त्या अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त आणि वरुड मोर्शी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावं, ही मागणी त्यांची अध्यक्ष महोदय आहे. आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये समावेश करावा, ही मागणी प्रामुख्याने अध्यक्ष महोदय त्यांनी ठेवलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात पवार समाज आणि शिकलकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. पवार समाजाचे शिकलकरी समाजाचे पोरं शिक्षण चांगलं त्यांनी घेतलं, परंतु नोकऱ्या लागू शकत नाही, शासकीय योजनेचा त्यांना लाभ भेटत नाही, शिक्षणापासून सुद्धा ते वंचित आहे. तर त्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध करून द्यावं, व्हॅलिडिटी सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावी. अध्यक्ष महोदय, वन आणि वन विभागाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं, अध्यक्ष महोदय, महेंद्री नावाचं अभयारण्य जंगल आमच्या भागामध्ये आहे. 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त मोठं क्षेत्र त्यांचं आहे. 5 वाघ आणि 250 प्राणी अध्यक्ष महोदय तिथे आहे. त्या महेंद्री जंगलाला राखीव वन संवर्धन क्षेत्र घोषित केल्यापेक्षा अभयारण्य जर अध्यक्ष महोदय आपण घोषित केलं आणि त्या भागामध्ये असणारे जे काही गावं आहे त्या लोकांची सुद्धा आता हरकत नाही, ते सगळे लोक आता शेती द्यासाठी तयार आहे, गाव सुद्धा त्यासाठी तयार आहे. आणि एक मोठं अभयारण्य तिथं निर्माण होऊ शकते. त्याच्या माध्यमातून लाखो लोकांना, हजारो लोकांना रोजगार सुद्धा अध्यक्ष महोदय त्या माध्यमातून उपलब्ध होईल. धन्यवाद. चला, सन्मान्य सदस्य श्री हंबाडे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. भाग क्रमांक 350 प्रश्न क्रमांक 225 वैद्यकीय महाविद्यालय या विभागावर बोलण्यास उभा आहे. अध्यक्ष महोदय, नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालय या ठिकाणी आहे. याची मंजुरी झाली असताना 200 खाटाची मंजुरी होती. त्याप्रमाणे मनुष्यबळ व औषधी पुरवठा येतो, पण प्रत्यक्षात बघितलं असताना त्या ठिकाणी 1080 खाटा कार्यरत आहे, पण त्या ठिकाणी औषध आणि मनुष्यबळ 500 प्रमाणच आहे. त्याकरता सर्वात अगोदर 1080 खाटाचं त्याला परवानगी द्यावी आणि त्याप्रमाणे मनुष्यबळ व औषध पुरवठा करावेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी 112 एकरमध्ये हा महाविद्यालय आहे. 1200 विद्यार्थी आहेत. त्या 1200 विद्यार्थी आहेत आणि त्या 112 एकरमध्ये 16 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे. त्या ठिकाणी 1200 विद्यार्थी, मुलं व मुली त्या ठिकाणी शिक्षणाला निवासी राहतात. त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षेची तुटवडा आहे आणि ती सुरक्षितता वाढवणं महत्त्वाचं आहे. आणि ते 16 लाख बांधकाम असल्यामुळं त्या ठिकाणी स्वच्छतेचा मोठी अडचण आहे. आणि त्याकरता कायमस्वरूपी सरकारने अध्यक्ष तुमच्या माध्यमातून ती कमीत कमी 1 मिनिट सर 3 कोटी त्याला स्वच्छता करता द्यावा. आणि त्याचप्रमाणे एक कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरचा वाढता प्रभाव बघितला असताना कॅन्सर हॉस्पिटलची सुद्धा गरज आहे. 1 मिनिट, राष्ट्रीय महामार्गावर हे हॉस्पिटल असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रामा सेंटर सुद्धा खोलून द्यावं. आणि त्यावर एक पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन बघतो, मराठा समाजाकरता आज मराठ्याला आरक्षण मिळवून आज पुरा महाराष्ट्र बघत आहे. पण ते मराठ्याकरता लढत आहे जोरंगे पाटील, त्यांना चक्कर येऊन त्याला भूल पडलेली आहे. ते आज दवाखान्यात अंबेजोगाईला ॲडमिट आहेत. त्यांच्यासुद्धा काळजीची गरज आहे. त्याकरता तुमच्या माध्यमातून सरकारला कळवतो, अगोदर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. चला, सन्मान सदस्य गणपतराव गायकवाड. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023-24 वर्षाच्या पुरवणी मागण्यावरती चर्चा करण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. आता मला वाटतं जास्त जण वाटले ना, आम्हाला थोडंसं जास्त बोलू द्या. थोडंसं बघा, 12च्या आत सर्व घेतलं पाहिजे. तारीख बदलायच्या विनंती केली, तारीख बदलायच्या आत आपल्याला घ्यावं लागेल की किमान एवढं तरी आपण सर्वांनी विचार करावा. अध्यक्ष सर्वांना संधी देतोय. माझ्या मतदारसंघामध्ये कल्याण पूर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये मूलभूत सुखसुविधांसाठी विकासासाठी जो विशेष तरतूद
निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपल्या शासनाचे आभार मानतो. खरं तर कल्याणपूर्व भागामध्ये जो कल्याणपूर्वचा जो आत्मा आहे, जो हार्ट आहे, तो यू टाईप रोड आहे. म्हणजे तिसगाव नाका, सिद्धार्थनगर तर काटेमांडवगी हा रोड मोठा झाला पाहिजे. कारण की कल्याणपूर्वची पूर्ण रहदारी त्याच्यावर नाही. आता तो रस्ता आहे 30 फुटाचा, पण तो कमीत कमी 80 फुटाचा रस्ता झाला पाहिजे. आणि भविष्यामध्ये तो जर रस्ता झाला नाही तर अनेक अडचणी निर्माण होतील. आपण जर बघितलं असेल तर क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी आज आपण ज्या पद्धतीने लोकांना सांगितलं जातं क्लस्टर डेव्हलपमेंट पाहिजे, क्लस्टर डेव्हलपमेंट झालं पाहिजे, पण क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये 4 पासून ते 7 FSI पर्यंत आपण वापरणार आहोत. आणि जर 7 FSI 4 FSI जर वापरल्याच्या नंतर तिथे जे लोकवस्ती वाढणार आहे त्याच्यावरती आपण जर बघितलं असतं तर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे काहीच नाही. 2011 मध्ये आपण उल्हासनगर मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आणलं. 2011 पासून तर आतापर्यंत एकही बिल्डिंग तिथे डेव्हलप झालेली नाही. आणि मी नेहमी त्या टायमाला सुद्धा विरोध करत होतो की शासनाने त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने आराखडा तयार केला पाहिजे. तो तयार केला नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, आराखडा बनवण्याचा, आता क्लस्टर डेव्हलपमेंटचा आराखडा बनवण्याचा 10 कोटी रुपये खर्च, पैसे कोणाचे, जनतेचे पैसे जातात. आणि 10 कोटी रुपये आपण खर्च करतोय. तो आराखडा चांगला असू दे, वाईट असू दे, त्याच्याबद्दल लोकांना फायदा होऊ दे, नुकसान होऊ दे, तो आराखडा बनवून निघून जातात ते प्रायव्हेट कंपन्या, पण त्याचा फायदा जनतेला होत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचे काही लोकांची फसवणूक होते आणि ती जनतेची फसवणूक झाली नाही पाहिजे. रस्ते मोठे झाले पाहिजेत. आणि म्हणून आपल्या माध्यमातून विनंती आहे की तो जो रस्ता आहे तो कमीत कमी 80 फुटाचा रस्ता झाला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अनेक आपल्याला लोकांना सुविधा देता येतील. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं असेल तर सर्वसामान्य लोक राहतात. आणि त्या ठिकाणी मुंबईमध्ये आपण लोकांना सूट दिली आहे टॅक्समध्ये, तर कल्याणपूर्व, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिका ह्या दोन्ही महानगरपालिकेमध्ये 500 स्क्वेअर फूटच्या घरांना आपण टॅक्समध्ये माफी द्यावी ही आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, कल्याण डोंबिवली हद्दीमध्ये वाळदुनी नदी आहे आणि त्या नदीच्या ज्या टायमाला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो त्या पावसामुळे त्या नदीचं पाणी लोकांच्या घरामध्ये घुसतं आणि त्याच्यामुळे लोकांचा हजारो कोटी रुपयाचं नुकसान होतं. कारण की आपण जर बघितलं असेल तर तिथं कमीत कमी 2.5 ते 3 किलोमीटरची ती नदी आणि त्या पात्राचं पाणी जेव्हा लोकांच्या घरामध्ये घुसतंय, एका दिवसामध्ये त्यांचा फर्निचर, टीव्ही, फ्रीज जे असतील ते सर्व खराब होऊन जातात. आणि त्याच्यासाठी संरक्षण भिंतीची मी वारंवार मागणी करत आहे आणि त्यासाठी आपल्या माध्यमातून त्या नदीला संरक्षण द्यावी असं मी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, बरेच थोडेसे आहेत, नंतर मांडा. नाही थोडे तर अनेक आयुध आहे, पुन्हा अनेक विभाग आहे. मांडू द्या, एक मांडून द्या. शेवटचं मांडा. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 100 फुटी रोडच्या तिथे जे आरक्षण आहे भूखंडावरती गार्डन, मैदान, हॉस्पिटलसाठी, ते आरक्षण ताब्यात घेतलेले नाही आणि त्याच आरक्षणच्या जागेवरती अनधिकृत बांधकामं, अनधिकृत टपऱ्या होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते आरक्षण ज्या जागेवरती आहे ती जागा शेतकरी हँडओव्हर करत नाही महानगरपालिकेला. कारण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची अशी इच्छा असते की आम्ही त्यांना TDR दिला तर आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी पैसे भेटावे, शेतकरी त्यांना देत नाही. आणि त्याच्यामुळे या आरक्षणाच्या जागा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असून सुद्धा ते ताब्यात आलेल्या नाही. आणि अध्यक्ष महोदय, तिथे जे अनधिकृत बांधकामं होतात, सरकारी जागेवरती अनधिकृत बांधकामं होतात, आपण वारंवार नेहमी सांगतोय की जिथे जिथे अनधिकृत बांधकामं होतील तिथे अधिकारी जिम्मेदार असतो. मग आपण त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करत नाही आणि त्याच्यामुळे या अनधिकृत बांधकामं वाढतच जात असतात. अध्यक्ष महोदय, बरेचसे मुद्दे आहेत, मी लेखी स्वरूपामध्ये देईन. आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. दीपक चव्हाण साहेब. मी 2023-24च्या पुरवणी मागण्यावरती बोलण्यासाठी उभा आहे. अनेक विषय आहेत परंतु मी 2च फक्त मुद्दे मांडणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागामध्ये बाब क्रमांक 371 यामध्ये सातारा येथील मेडिकल कॉलेजच्या आणि रुग्णांच्या खर्चासाठी ती 3.5 कोटी रुपये तरतूद केले. परंतु यामध्ये माझी मागणी अशी की साधारणपणे या सातारामध्ये हे शासकीय मेडिकल कॉलेज 2 वर्षापूर्वी सुरू झालं बांधकाम आणि बांधकाम करण्यामध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यामध्ये आत्ताचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. आजची आपण जर परिस्थिती बघितली या बांधकामा बाबतीमध्ये
तर साधारणपणे मेडिकल इमारतीसाठी 50% काम पूर्ण झाले, रुग्णालयाची इमारतीचं 20% काम पूर्ण झाले, वर्ग 1 वर्ग 2 जे अधिकारी आहेत त्यांचे साधारणपणे 70% काम पूर्ण झाले. अशी अनेक कामं अपूर्ण आहेत. आणि आता ज्या आपण जर परिस्थिती बघितली, सातारा जिल्ह्याची लोकसंख्या, त्या सध्याचं असणारं रुग्णालय, त्याची संख्या, बेडची संख्या आणि सर्व यंत्रणांचं जर बघितलं तर यंत्रणा ही अतिशय अपुरी पडते. त्यामुळं काही रुग्णांना, अनेक लोकांना, पेशंटला म्हणजे उपचाराविना त्यांचा मृत्यू होतोय आणि काही लोकांना पुण्यासारख्या ठिकाणी न्यावं लागतं. आणि त्यामुळे हे तातडीनं काम होणं गरजेचं आहे. म्हणून माझी आपल्या इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्यांना विनंती, साधारणपणे 4 महिन्यापूर्वीपासूनची या मेडिकलच्या कामाची बिलं 90 कोटी रुपयाची बिलं थकलीत, ही ताबडतोब बिलं मिळावीत आणि पुढचं जे बांधकाम आहे, पुढचं काम, त्या कामाशी लागणारा आवश्यक निधी तो तातडीनं आपण मुश्रीफ साहेब हा याची तरतूद करावी अशी मी आपल्या सर्व आपल्याला अतिसमर्पण विनंती करतो. आणि तातडीने हे काम सुरू करावं. निश्चितपणे हे काम जर झालं तर या सातारा जिल्हा आणि परिसरातल्या सर्व रुग्णांची अतिशय चांगल्या प्रकारे सोय होईल. दुसरा शेवटचा मुद्दा मी वेळ घेणार नाही. महसूल वन विभागामध्ये बाब क्रमांक 57 त्यामध्ये आपण तलाठी वेतन यासाठी आपण 73 कोटीची तरतूद केली. त्यामध्ये मागच्या काळामध्ये कोतवाल पदांच्या मानधनामध्ये वाढ केली. आणि या बाबतीमध्ये पोलीस पाटील हाही आपल्या महसूलचा एक महत्त्वाचा गाव पातळीचा घटक आहे. पोलीस पाटील याच्यापूर्वी सुद्धा अनेक मोर्चे काढले सरकारच्या म्हणजे सरकारला मागणी करण्यासाठी, आणि परंतु त्यामध्ये थोडी मागच्या काळामध्ये वाढ केली. परंतु आजची परिस्थिती आपण महागाई जर बघितली तर ती वाढ अतिशय अपुरी. माझी आपल्या महसूल मंत्री महोदय आपल्याला विनंती अध्यक्षांमार्फत की पोलीस पाटील या पदाच्या मानधनामध्ये कमीत कमी 10,000 पर्यंत वाढ करावी अशी माझी आपल्याला विनंती. सन्मान्य सदस्य आभार मानतो. अबू आजमी जी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मैं आज एडिशनल बजट के ऊपर 2023-24 पे बोलने खड़ा हुआ था. रेवेन्यू एंड फॉरेस्ट बाब नंबर 51, 56, 57. अध्यक्ष महोदय, मैं मंत्री जी यहाँ बैठे हैं, मैं उनसे कहना चाहता हूँ, मुझे ऐसा लगता है कि आमदार छोटा हो गया और माफिया जमीन लैंड जो माफिया कब्जा करते हो बड़े हो गए. मैं पिछले कितने समय से मंत्री बदल गए, कलेक्टर बदल गए, नए नए आ गए, परंतु इंक्रोचमेंट 1 इंच भी हटा नहीं है. अध्यक्ष महोदय, इतना ज्यादा इंक्रोचमेंट हो गया है वहां पर कि कोई जमीनें बची नहीं है. स्कूल के लिए, अस्पताल के लिए, स्टेडियम के लिए कोई जगह ही नहीं है. मैं आपसे निवेदन करना चाहता हूं कि आप जो है कलेक्टर की सभी लैंड की ऑडिट कराइए मेरे मानकुश शिवाजी नगर में, और जितनी जगहें लीज पर दी गई हैं उनको मेजरमेंट कीजिए. जो लीज से ज्यादा लोगों ने जगह कब्जा किया है उसका भाड़ा नहीं दे रहे हैं या उसको कैंसिल कीजिए. और ऐसी बहुत जमीनें हैं. अध्यक्ष महोदय, मंडाला में कलेक्टर लैंड पर बड़े बड़े शेड बने. इंडियन ऑयल एकदम सामने एक वसाहत है, उसके सामने बड़े बड़े शेड बने जिसमें कई लाख रुपया भाड़ा कमाया जाता है. जब बहुत प्रेशराइज किया गया तो कलेक्टर के लोग आए, थोड़ा सा तोड़ के चले गए, दोबारा आए नहीं, फिर बन गया वो. यही हो रहा है. अध्यक्ष, मैं वहां पर टॉयलेट के लिए जगह मांग रहा हूं और कलेक्टर से लिख के आता है कि यहाँ टॉयलेट नहीं बन सकता, लेकिन वहां 8 बड़े बड़े शेड बन गए हैं और पिछले 5 सालों से चिल्ला कर थक गए हम लोग, आज तक वो तोड़ा नहीं गया. अध्यक्ष, इस तरह मैं देख रहा हूं कि आजमी नगर, मलाड के अंबोजवाड़ी आजमी नगर जो 95 से पहले से है, जो वहां पे बहुत बड़ी वसाहत बन चुकी है, जो इलीगल कलेक्टर की जमीन पर है. वहां पानी नहीं मिलता, पानी जो पानी माफिया पानी दे देते हैं. इलेक्ट्रिक कनेक्शन बिजली का नहीं मिलता, वो लोग बिजली माफिया बिजली दे देते हैं. इस तरह चल रहा है. अध्यक्ष महोदय, इस पे कड़ी नजर रखी जाए और जितनी जमीनें सरकार की हैं उसकी हर साल उसकी देखभाल हो, और जो इलीगल जहां भी कब्जा हो रहा है वो जो अधिकारी वहां के हैं उनको उसको पेनलाइज किया जाए, उनको सजा दी जाए. ये बंदर बांट हो गई है, कोई सुनने को तैयार नहीं. अध्यक्ष महोदय, बिल्कुल मुंबई जैसे शहर में इतना ज्यादा एनक्रोचमेंट हो रहा है और उस पैसे से माफिया लोग पैसे कमाकर वहां ड्रग का धंधा कर रहे हैं, गुंडागर्दी कर रहे हैं, एरिया में बदमाशी कर रहे हैं. इसको रोकने की जरूरत है. अध्यक्ष महोदय, मैं मेडिकल एंड ड्रग के बाद 347, 348, 350 मैं मंत्री जी से कहना चाहता हूं कि पीएचसी में यूनानी को 10% अभी तक जीआर नहीं निकला. कई बार बात हुई, सर इसका जीआर निकाल दीजिए. जब 10% यूनानी को रिजर्वेशन मिल चुका है तो आज तक जीआर निकला नहीं. और मुंबई के हर इलाके में कोविड में तो मैं समझता हूं कि यूनानी ने जितना काम किया उतना किसी ने काम नहीं किया. मराठवाड़ा में 25 डिस्पेंसरी बंद पड़ी है, वहां भर्ती नहीं हो रही है. बाला साहब ठाकरे अपना दवाखाना में 10% में सिर्फ 1% यूनानी को मिला, बाकी नहीं मिला. 9% उसमें लिस्ट है. सरकार हर एक यूनानी मेडिकल कॉलेज में आयुर्वेद के साथ होम्योपैथी यहाँ पे
सरकारी आयुर्वेद के 7 अस्पताल हैं, होम्योपैथिक के 1 अस्पताल है और यूनानी के 1 भी नहीं है, 1 भी नहीं अध्यक्ष महोदय। उस पर जरा ध्यान दिया जाए। अर्बन वेलनेस हेल्थ सेंटर अभी शुरू, इसमें यूनानी की कोई जगह नहीं मिली अभी तक। अभी नहीं, रुकिए 1 मिनट सर, शेवटचा मुद्दा। यूडी में मैं कहना चाहता हूं अध्यक्ष महोदय कि देवनार स्लाटर हाउस का प्रपोजल पास हो चुका है, उसका जो है रीडेवलपमेंट नहीं हो रहा है, बिल्डिंग की हालत खराब है, स्टाफ कम है। पहले 12 वेटरनरी डॉक्टर रहते थे, अब सिर्फ 4 हैं। पहले 500 जानवरों का रोज चेकिंग होती थी, अब सिर्फ 250 जानवर की चेकिंग हो रही है। शेड बिल्कुल खराब हो चुका है। 1970 में बना था जब आबादी 50 लाख की थी। 1 मिनट लास्ट है, आबादी जब 50 लाख की थी, अब 1.5 करोड़ की आबादी है। इसका जल्द से जल्द रीडेवलपमेंट होना चाहिए। बाब 114 में बेसिक एमिनिटीज पर 450 करोड़ मांगा गया है। अध्यक्ष महोदय मान कुछ 1 मिनट सर, नहीं विनोद निकोरे जी, नहीं माफ करो अध्यक्ष महोदय, मी 2023-24च्या पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे। महसूल विभाग, नगर विकास, लेकिन बाद में बहुत सी बातें है ना, अभी समय देखिए, या विषयांवर मी बोलण्यासाठी उभा आहे। 2 मिनट ज्यादा दिया, चला बोलो। करना चाहता हूं कि पिछले 1 साल तकरीबन 2 साल से कारपोरेशन इलेक्शन नहीं हुआ। मानकुश शिवाजी नगर में हजारों गलियां हैं, लोगों की जिंदगी दुर्भर हो गई है, गलियां टूट गई हैं, गटर बह रहा है, सड़कें खराब हो गई हैं और 1 पैसा भी हम लोगों को फंड वहां नहीं मिल रहा है। मैं निवेदन करना चाहता हूं तुरंत उस पर ध्यान दिया जाए। कब्रिस्तान खत्म हो, वहां पे जो है भर चुकी है। अध्यक्ष महोदय, जो कब्रिस्तान मिली थी उसको डेवलप करने में 200 करोड़ खर्च है। नई कब्रिस्तान की जमीन की जरूरत है, हॉस्पिटल में दवाई नहीं मिल रही है। अध्यक्ष महोदय ठीक है। अध्यक्ष महोदय, 2023-24च्या पुरवणी मागण्यावर मी बोलण्यासाठी उभा आहे। महसूल विभाग, नगर विकास आणि वैद्यकीय शिक्षण, औषधद्रव्य या विषयांवर मी बोलण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, महसूल विभागाच्या बाबतीत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जे काय प्रकल्प जातात त्याच्यामध्ये जमीन संपादित झालेली आहे। मंत्री महोदय, आपण मागे हा विषय इथे उपस्थित केला होता, त्यावेळेस आपण उत्तर दिलं होतं। ह्याच्यामध्ये मुख्य बाब आता अशी राहिलेली आहे की वंकास आणि कवाड ह्या 2 गावामध्ये गेल्या 70-80 वर्षापासून लोक राहतात, त्यांची जमीन संपादित झाली, परंतु आता शासन म्हणते की ती शासनाची जागा आहे आणि आता त्यांना तिथून विस्थापित केलं गेलं। मागच्या वेळेस आपण उत्तर दिलं होतं मंत्री महोदय की त्यांना काही ना काही मोबदला दिला जाईल। तर मला वाटतं ह्याबद्दल आपण विचार करावा, कारण काही दिवसापूर्वीच माझ्याकडे लोक आले होते, त्यांना मी सांगितलं की मंत्री महोदयांसमोर हा विषय मी उपस्थित करणार आहे, तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून काही मार्ग मिळेल। त्याचप्रमाणे डहाणू प्रांत कार्यालयामध्ये ज्या प्रांत मॅडम आहेत त्यांनी उत्पन्नाचा दाखला हा 1 लाखाच्या आतमध्ये न देण्याचा निर्णय घेतलेला आहे। अशी अनेक कुटुंब आहेत की त्यांचं उत्पन्न वर्षभराचे 70 ते 80 हजारापर्यंत उत्पन्न आहे आणि त्यांना जर उत्पन्नाचा दाखला 1 लाखाच्या वरती दिला तर जी मुलं आहेत जी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात आणि ह्यांचे जे काही सुविधा घ्यायचे असतात त्याच्यापासून वंचित राहतात, तर ह्याच्यावर आपण एक व्यवस्थित निर्णय घ्यावा। त्याचप्रमाणे नगर विकासाच्या बाबतीत तलासरी ही नगरपंचायत पूर्वी ग्रामपंचायत होती, 2016 मध्ये ती नगरपंचायत झालेली आहे आणि ग्रामपंचायतमध्ये पूर्वी विहिरीच्या माध्यमातून त्यांना पाणी पुरवठा होत होता। आज वाढते जनरेशन किंवा वाढती रहदारी पाहता तिथे पाण्याची टंचाई भासत आहे आणि तलासरी नगरपंचायतच्याच लगतच एक कुर्जे डॅम म्हणून आहे। तर माझी अशी मागणी आहे की त्या कुर्जे डॅम मधून ह्या तलासरीच्या नगरपंचायतमध्ये पाण्याचा पुरवठा व्हावा, कारण शेवटचा मुद्दा घ्या अध्यक्ष महोदय। शेवटचा मुद्दा घ्या। आता एवढा वेळ थांबलेला, जरा 2 मिनिटं बोलायला दिलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय, असं काय 4 मिनिटं झाली, बोला शेवटचा मुद्दा मांडा। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत आज वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत ग्रामीण भागातली मुलं सुद्धा आज मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जात आहेत, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये त्याची व्यवस्था नसल्यामुळे आज 2 जिल्हे 3 जिल्हे सोडून त्यांना ह्या वैद्यकीय शिक्षणासाठी जावं लागतं। तर संपूर्ण आमच्या पालघर जिल्ह्यातले सर्वच लोकप्रतिनिधींची मागणी आहे आणि माझी त्याच्यामध्ये मागणी आहे की एक वैद्यकीय कॉलेज, हे मेडिकल कॉलेज पालघर जिल्ह्यामध्ये व्हावं, जेणेकरून तिथली जी मुलं आहेत जी शिक्षणासाठी 2-3 जिल्हे सोडून जातात तर त्यांना तिथे व्यवस्था होईल। अशा प्रकारचे माझ्या हे 3 मागण्या आहेत। अध्यक्ष महोदय, धन्यवाद। चला, सन्माननीय सदस्य कॅप्टन सेल्वन। अध्यक्ष महोदय, नगर विकास मुंबई महानगर पालिका, नया सरकार आने के बाद अध्यक्ष महोदय अपना दवाखाना, उसके बाद गरीब महिला को घरघंटी मशीन, चलाई मशीन, ये नया सरकार आने के बाद दिया है। सम्मानीय मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, पालक मंत्री, सबको मैं धन्यवाद देता हूँ।
अध्यक्ष महोदय, पूरा मुंबई में न्यू वाटर लाइन, कोई भी पानी के लिए स्लम एरिया में मुंबई महानगर पालिका में एप्लीकेशन करेगा, उनका 890 रुपया पैसा भरना पड़ता है। उसके बाद प्लम्बर का पैसा भरना पड़ता है। उसके बाद रोड कटिंग 21,000 से 31,000 तक पैसा भरना पड़ता है। गरीब को 50,000 60,000 मुंबई महानगर पालिका को पैसा देगी, नया वाटर लाइन नहीं ले सकता है। इसलिए आपका महाराष्ट्र राज्य सरकार की तरफ से ये निधि जाना चाहिए। मुंबई महानगर पालिका रोड कटिंग के पास पैसा मत ले। और मेरा विभाग में गार्डन है, प्लेग्राउंड है, डेंजरस कंडीशन में कम से कम 60 ने 70 शौचालय छोड़ दिया। इनके लिए कम से कम 20 से लेकर 25 कोटी निधि का आवश्यकता है। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, रोड और उड़ान बोर्ड ये विषय को ऊपर फंड में मेरा विभाग में हमेशा साइन कोलीवाड़ा मतदार संघ में ट्रैफिक है। अध्यक्ष महोदय, उनके लिए साइन कोलीवाड़ा, पंजाबी कॉलोनी और साइन सर्कल, ये 2 उड़ान बोर्ड का आवश्यकता है रेलवे का ऊपर। उसके लिए मैं 3 साल से लगातार फंड मांग रहा हूं, अभी तक मिला ही नहीं। अभी का जो है फंड कम से कम 50 से लेकर 60 कोटी निधि का आवश्यकता है। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मेडिकल और इक्विपमेंट, अध्यक्ष महोदय, मेरा विभाग में साइन हॉस्पिटल है। साइन हॉस्पिटल चेंबूर, माहिम, साइन कोलीवाड़ा, वड़ला, ये सब गरीब बस्ती का बीच में है। उसमें एमआरआई मशीन एक ही है। एक पेशेंट को एमआरआई लेने के लिए जाएगा तो वापस 1 हफ्ता 10 दिन रुकना पड़ता है। ये रीडेवलपमेंट बहुत टाइम से रुका पड़ा है। तो पहले 1200 कोटी मुंबई महानगर पालिका निधि निकालने के बाद भी अभी तक रीडेवलपमेंट नहीं हो रहा है, मिशनरी बराबर नहीं है, पूरा गरीब जनता तकलीफ में। उनके लिए क्या निधि है, मुंबई महानगर पालिका से बात करके वो निधि राज्य सरकार देना चाहिए। धन्यवाद अध्यक्ष महोदय। चला, सन्मान्य सदस्य श्री लंके साहेब, शेवटचे सदस्य। अध्यक्ष महोदय, सन 2023-2024 या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। महसूल विभाग बाब क्रमांक 8, महसूल विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कमी आहे। विशेष करून तलाठी कमी असल्यामुळे एका तलाट्याकडे 4-4, 5-5 गावं असतात। त्यामुळे त्या कर्मचारी कमी असल्यामुळे लोकांची गैरसोयी मोठ्या प्रमाणात होत आहे। लवकरात लवकर कर्मचारी भरती करण्यात येऊन लोकांना त्या ठिकाणी सहकार्य करावे ही याद्वारे विनंती करतो। अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये 25, 26, 27 नोव्हेंबर 2023 रोजी पावसामुळे राज्यातील सगळ्याच जिल्ह्यात या पावसामुळे दानादिन उडाली असून अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरसह नगर तालुक्यातील 49 गावे पूर्णपणे बाधित झालेली असून त्यामध्ये शेतकऱ्यांचा कांदा, केळी, मोसंबी, डाळिंब, ज्वारी, गहू, हरभरा, टोमॅटो यासारख्या पिकांचे 100% नुकसान झालेले आहे। अध्यक्ष महोदय, 49 गावामध्ये बाधित शेतकरी संख्या 10,452 असून 6,543 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे। सदर क्षेत्राचे पंचनामे करून बाधित क्षेत्रासाठी शासनाने त्वरित शेतकऱ्यांना मदत द्यावी। अध्यक्ष महोदय, इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना 1ही रुपया मदत मिळाली नाही। तरी शासनाने या 49 गावातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी। परंतु त्याचबरोबर राज्यातील अनेक भागामध्ये शेतीमालाचे नुकसान झाले, त्यांनाही मदत द्यावी। अध्यक्ष महोदय, या अतिशय जास्त गारपिटीमुळे 100% शेतीमालाचे नुकसान झालेले आहे। अध्यक्ष महोदय, ही पिके उभी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असू, सहकारी बँका असू, सरकारी बँका असू यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पीक कर्ज घेतलेले आहे। ही कर्ज उचलून शेतात कांदा, फळबागा, भाजीपाला, चारा पिके उभी केलेली होती। ही सर्व पिके आता अतिशय जोमात असताना अचानक झालेल्या गारपिटीमुळे या पिकांचे संपूर्ण नुकसान झालेले आहे। अध्यक्ष महोदय, त्यामुळे शेतकऱ्यांकडे उचललेले पीक कर्ज फेडण्यासाठी कोणताच आधार राहिलेला नाही व ते पीक कर्ज फेडणे शेतकऱ्यांना शक्य नाही। त्यामुळे या आपत्तीग्रस्त गावातील शेतकऱ्यांचे या वर्षीचे पीक कर्ज शासनाने भरण्याची हमी घेऊन शेतकऱ्यांना हमीपत्राचे तातडीने वाटप करावी ही विनंती करतो। अध्यक्ष महोदय, सर्व बाबींचा विचार करून तात्काळ कारवाई करावी ही विनंती करतो।
चला चला पुढे चला. त्या मागण्यावर अनेक सदस्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत आणि मला संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगितले जे हजर आहेत त्यांची उत्तरं द्या आणि बाकीच्या सदस्यांना लेखी पाठवा. तर यामध्ये सन्मान्य सदस्य दीपकराव चव्हाण यांनी सातारा मेडिकल कॉलेजला आता निधीची तरतूद नाही त्यामुळे कामं थांबलेली आहे सांगितले. ती निधी तरतूद आम्ही करून देऊ आणि मी स्वतः साताऱ्याला जाऊन भेट घेणार आहे आणि त्यांच्या सभेत मी जाणार आहे. दुसरं सन्मान्य सदस्य आबू आझमीने युनानी हॉस्पिटल नाही बाकीच्या सगळ्या हॉस्पिटल्स आहेत पण युनानी नाही सांगितलं. युनानी करायचं आम्ही ठरवलेलं आहे. युनिव्हर्सिटीला तसा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि युनानी हॉस्पिटल मागितलं ते हॉस्पिटल मागितलं त्यांनी. हां आणि रिक्रुटमेंटबद्दल ज्या अडचणी आहेत त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्या सभेत मी चर्चा करून त्याही अडचणी मी दूर करू. माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन 2023-24च्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मागणी क्रमांक S1 मधील अनिवार्य खर्चाची बाब क्रमांक 327 ते 371 पर्यंत आणि कार्यक्रमाअंतर्गत खर्चाची बाब क्रमांक 372 मागणी क्रमांक S4 मधील कार्यक्रमाअंतर्गत खर्चाची बाब क्रमांक 374 ते 377 पर्यंत अशा एकूण क्रमांक S1 आणि S4 करता अक्षरी रुपये 3,080 कोटी 73,59,000 इतक्या तरतुदीची पूरक मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्मान्य सभागृहास करीत आहे. आणि दुसरं एक आहे मी आपल्या अनुमतीने सन 23-24च्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मागणी क्रमांक S1 खाली अनिवार्य खर्चाचे बाब क्रमांक 376 एकूण 54,96,000 फक्त इतक्या तरतुदी पूरक मागणी मंजूर करण्याची विनंती मी सभागृहाला करीत आहे. माननीय अध्यक्ष महोदय नगरविकास विभागाच्या पुरवण्या मागण्यांवर एकूण 44 सन्मान्य सदस्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले. यामध्ये फक्त 3-4 सदस्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले त्या संदर्भात या ठिकाणी मला काही सभागृहामार्फत जनतेला आश्वस्त करायचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट जी ठाण्याच्या बाबतीत सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी मांडली त्याच्यामध्ये घनकचऱ्याचा प्रकल्प असेल, पाणी पुरवठा असेल, सूरज परमार ही केस असेल, याबाबत अनेक गोष्टी त्यांनी सभागृहामध्ये मांडल्या. परंतु मला इथे प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर असेल, ठाणे जिल्हा असेल, हा पूर्वीपासून विकासात्मकदृष्ट्या फार मोठ्या पद्धतीनं घोडदौड करतोय. घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये डायगर नावाचा प्रकल्प असेल त्या ठिकाणी देखील मोठ्या पद्धतीनं घनकचऱ्याचा प्रकल्प होतोय. त्याच्यामधनं वीज निर्मिती होते आणि नागरिकांची कुठेही शंका नसताना, नागरिकांची कुठेही तक्रार नसताना सभागृहामध्ये फक्त मुख्यमंत्री महोदयांबद्दल बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते या भावनेतनं काही मंडळी या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करतात. पाण्याची देखील भूमिका त्यांनी मांडली. मला सांगताना इथं पहिली महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की 585 MLD पाणी हे पूर्ण ठाणे शहर आणि परिसराला मिळतं. त्याच्यामध्ये MIDC असेल, TMC असेल, अन्य भागातनं स्रोत आपण निर्माण करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या शहराचा आदर्श सगळ्याच शहरांनी घेतला पाहिजे. गेल्या कित्येक वर्षामध्ये नागरिकांचा पाण्यासाठीचा आक्रोश जो आहे हा ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे परिसरामध्ये झालेला नाही याची देखील अनेक लोकांना माहिती आहे. परंतु ज्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करतात त्या शहराबद्दल जर प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर अजून जास्तीची प्रसिद्धी मिळू शकते. या भावनेतनं अनेकांची भाषणे इथे होतात. पाणी पुरवठ्याचा प्रश्न देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की 585 MLD पाणी. आज मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्या उद्योग विभागाच्या MIDC मधनं देखील काही पाणी हे ठाणे महानगरपालिकेला दिलं जातं. सूरज परमारच्या केसचा देखील या ठिकाणी उल्लेख केला गेला. खरं तर त्या केसचा उल्लेख इथं का झाला हे मला कळत नाही, परंतु त्यांनी जी मागणी केलेली आहे तीच आमची भूमिका आहे. मी आज या सभागृहाला आणि तिथल्या सगळ्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की केस अजून चालू आहे, केसचा तपास चालू आहे, पण केसचा तपास अतिजलद पद्धतीनं करावा अशा पद्धतीच्या सूचना ह्या तात्काळ संबंधित यंत्रणेला दिल्या जातील. आणि जर याच्यामध्ये कोडच नाही तर घाबरण्याची काही आवश्यकता नाही. केस चालू आहे, त्याचा उल्लेख इथं झालेला आहे, त्याच्यावर आता तपास देखील जोरदार पद्धतीनं सुरू होईल
आणि त्याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल, त्याच्यामध्ये कोणाला शंका व्यक्त करण्याची आवश्यकता नाही किंवा त्याच्यावर प्रश्नचिन्ह करण्याची आवश्यकता नाही. सूरज परमारची केस असेल, पाणी टंचाईचा विषय असेल, घनकचऱ्याचा विषय असेल, अनधिकृत बांधकामाचा विषय असेल, आज जास्त वेळ मला घ्यायचा नाही म्हणून, पण ज्या लोकांनी अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी भूमिका मांडली त्याच सन्माननीय सदस्यांनी अनधिकृत बांधकाम हे पाडलं नाही पाहिजे यासाठी मोठ्या पद्धतीनं आकांडतांडव केलेलं रेकॉर्ड देखील ठाणे महानगरपालिकेकडे आहे. एखादा अधिकारी स्वतःच्या मर्जीतला आणायचा, त्यानं जर स्वतःचं ऐकलं नाही, त्याच्यावर बिनसलं, तर त्याच्यावर वाटेल ते आरोप करायचे आणि त्याची पुन्हा बदली करायची. का? तर अनधिकृत बांधकामाचं समर्थन तो करत नाही म्हणून. आणि म्हणून मला यामार्फत सभागृहाला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या गोष्टी इथे ठाणे शहराच्या बाबतीत, घनकचऱ्याच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत सांगितल्या गेल्या दादांत खोट्या आहेत. आणि सूरज परमार केसचा तपास हा लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीनं शासन ताबडतोब निर्देश देईल. वर्षाताईंनी देखील काही मुद्दे या ठिकाणी मांडले. मला खरोखरच आश्चर्य वाटतं. नाही, लेखी नाही, दोन मिनिटं फक्त. एक महत्त्वाचा विषय अजून पुढे आहे. तर या बाबतीमध्ये देखील स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काही गोष्टी मांडण्यात आल्या. काही लोकांनी सांगितले की समुद्रकिनारी जाऊन ट्रॅक्टर सीएम साहेबांनी चालवला, परंतु मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की आधुनिक मशिनरी कशी असते, त्याच्यावर पर्यावरणाचे समतोल कसा राखला जातो हे दुर्दैवानं माझी पर्यावरण मंत्र्यांना अजून माहिती नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि म्हणून कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करायची हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे. आणि म्हणून पर्यावरणाच्या दृष्टीनं स्वच्छता करणं, स्वतः नाल्यामध्ये उतरून सफाई करणं, हे पहिल्यांदा महाराष्ट्राला ज्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलं त्यांचं नाव हे एकनाथ शिंदे आहे. याची देखील विरोधकांनी नोंद घेतली पाहिजे. योगेश सागर साहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आणि तो म्हणजे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका जी आहे याची तपास यंत्रणेमार्फत 25 वर्षापूर्वीपासूनचं ऑडिट करावं अशा पद्धतीची त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो की प्लॅनिंग SES, त्याच्यानंतर नगर विकास एक, त्याचे प्रधान सचिव आणि डायरेक्टर फायनान्स ऑडिट या 3 लोकांची समिती तातडीनं नेमली जाईल. 25 वर्षाच्या पूर्ण महानगरपालिकेच्या आर्थिक कारभाराची चौकशी केली जाईल आणि पुढच्या अधिवेशनामध्ये व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका काढली जाईल. हे देखील मुंबईकरांना मी आश्वस्त करतो. बाकीच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी ज्या भूमिका या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्यांना देखील लेखी उत्तर दिलं जाईल. आणि म्हणून माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने नगर विकास विभागाकरता 2023-2024 या वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक F2, F3, F4, F5 मधील बाब क्रमांक 110 ते 128 अन्वये कार्यक्रमावरील व अनिवार्य खर्चासाठी मागणी केल्याप्रमाणे एकूण 5,015 कोटी 11,90,000 मात्र इतक्या रकमेच्या पुरवण्या मागण्या सभागृहाच्या मान्यतेसाठी मी सादर करतो. आणि मी आपल्यामार्फत सदरू मागण्यांना मंजुरी देण्याची देखील सभागृहास विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आज महसूल विभागाच्या मागण्यांवर चर्चा करताना साधारण 41 सन्मान्य सदस्यांनी त्याच्यामध्ये आपल्या सूचना केल्या आहेत आणि बहुतांशी सभासद आता उत्तर ऐकायला थांबले नाहीत. तथापि ज्या ज्या सूचना त्यांनी केल्या त्याची निश्चितपणे कार्यवाही आपण करू. आवश्यकता असेल त्या ठिकाणी त्या सन्मान्य सदस्यांच्या समेत बैठक घेण्यात येईल. विशेष करून पालघरचा जो विषय थोडा गंभीर आहे, त्या ठिकाणी पुनर्वसन करताना झालेली फसवणूक याबद्दलचा एक मुद्दा आहे. परंतु डहाणूमध्ये 1 लाखाच्या आत दाखले द्यायचे नाहीत असं डहाणूच ना, त्या संदर्भात तात्काळ उद्याच मी संबंधित जे काही प्रांताधिकारी आहेत त्यांना बोलावून त्या पद्धतीची माहिती घेऊ. तसे काही शासनाचे निर्देश नाही आहेत, परंतु अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारात हे जर काही करायचं ठरवलं असेल तर निश्चितपणे आपण कारवाई करू. यामध्ये जे काही अन्य सन्मान्य सदस्य आमचे बालाजी कल्याणकर आहेत, आमचे चव्हाण आहेत, दीपकराव आहेत किंवा बाकीच्या सन्मान्य सदस्य उपस्थित आहेत, त्या सर्वच सदस्यांच्या समेत अध्यक्ष महोदय आणि केलेल्या अतिशय चांगल्या सूचना आहेत. त्या निमित्तानं त्याच्यावर कारवाई करण्याबद्दल शासन अतिशय गंभीर आहे आणि मी सभागृहाला आपल्यामार्फत आश्वासित करतो की निश्चितपणे याबद्दल आपण कारवाई करू.
म्हणून अध्यक्ष महोदय, महसूल वन विभाग अंतर्गत महसूल प्रभागाकरिता मागणी क्रमांक C1 व C4 याखाली बाब क्रमांक 50 ते 60 अन्वये एकूण 631 कोटी 67 लक्ष 38,000 फक्त इतक्या रकमेच्या पूरक मागण्या सभागृहात सादर करण्यात येत आहे. त्या सभागृहानं मान्य करत अशी सभागृहास मी या निमित्ताने विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकरता मागणी क्रमांक C6 खाली बाब क्रमांक 61 करता रुपये 100 कोटी, मागणी क्रमांक C9 खाली बाब क्रमांक 64 करता रुपये 12 कोटी 84 लाख 1,000 असे एकूण 112 कोटी 84 लाख 1,000 इतक्या रकमेची पूरक मागणी सभागृहात सादर करतो. ती सभागृहानं मान्य करावी अशी मी सभागृहाला विनंती करतो. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सुनीलजी राणे, माननीय राजू नवघरे, माननीय प्रकाश आबिटकर, माननीय बाळासाहेब आजबे इत्यादी सदस्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या सर्वाची वन विभागाच्या अंतर्गत लेखी उत्तरं दिली जातील. महसूल व वन विभागांतर्गत वने या प्रभागाकरता मागणी क्रमांक C7 कार्यक्रम दत्तमत अंतर्गत बाब क्रमांक 62 अन्वये रुपये 30 कोटी फक्त, तसेच बाब क्रमांक 63 अन्वये रुपये 12 कोटी 61 लाख फक्त अशा एकूण 42 कोटी 61 लाख फक्त इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या असून सभागृहाने ते मान्य कराव्यात अशी सभागृहात विनंती आहे. रामटेक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जो काही निधी लागेल त्याची देखील शासन तरतूद करणार आहे, हे देखील त्याच्यामध्ये नोंद. आता मी सन 2023-24च्या पुरवणी मागण्यावरील 1 महसूल व वन विभाग, 2 नगर विकास विभाग, 3 वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग या विभागाच्या मागण्या वितरित केलेल्या सूचित दर्शविल्याप्रमाणे एकत्रितपणे मतास टाकतो. 1 महसूल व वन विभाग अनुक्रमांक 10 ते 13, 2 नगर विकास विभाग अनुक्रमांक 19 ते 22, 3 वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग अनुक्रमांक 99 व 100 अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. मागण्या संमत झाल्या. शासकीय विधेयक पुरस्थापनार्थ सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 50 महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियमन विधेयक 2023. सन्मान्य अध्यक्ष महोदय, प्रस्ताव अध्यक्ष महोदय सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 50 महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियमन विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. चला, प्रस्ताव असा आहे की सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 50 महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियम विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 50 महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियमन विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 50 महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियमन विधेयक 2023 मांडतो. सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 50 महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियमन विधेयक 2023 मांडण्यात आले. कदाचित जास्तीचा रेकॉर्ड हाच असणार. चला, सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 10:45 वाजेपर्यंत सभागृहाची विशेष बैठक भरेल. विशेष बैठकीत अल्पकालीन चर्चा घेण्यात येईल. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता सुरू होईल.